हम पिता का धन्यवाद देते हैं इस समय के लिए और आज के दिन के लिए। आज का दिन यहोवा ने बनाया है और हम इसमें आनंदित। आम्ही पित्याचे आभार मानतो आजच्या दिवसासाठी आणि तो महान आहे आणि नेहमी त्याच्यामध्ये आनंद करावा। और आज का दिन खूबसूरत रीति से प्रभु ने बनाया इसलिए कि हम उसमें आनंद कर सकते आणि आजचा दिवस खूप चांगल्या रीतीने परमेश्वराने बनवलेला आहे जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये आनंद करू शकतो। और ये फिर से एक बार मौका दिया प्रभु ने उसकी आराधना करने के आणि लिए। पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला संधी दिली त्याची आराधना करण्यासाठी। बहुत सारे लोगों की इच्छा होते हुए भी वो प्रभु की आराधना नहीं कर पाते। आणि बऱ्याचशा लोकांची इच्छा असून देखील देवाची आराधना करू शकत नाहीयेत। ये उसका वरदान है कि हम आराधना में आए, उसकी आराधना किया। हे त्याचं वरदान आहे की आम्ही या ठिकाणी आलो आणि त्याची आराधना आम्ही केली। आइए हम सब मिलकर फिर से एक बार उसके वचन के ऊपर मनन करें। या पुन्हा एकदा आम्ही त्याच्या वचनावरती मनन करूया। लेकिन उसे जाने से पहले मैं प्रार्थना करना चाहता हूँ। पण वचनामध्ये जाण्या अगोदर मी प्रार्थना करू इच्छित आहे। एक छोटे से गीत गाकर हम प्रभु के नाम को ऊंचा उठाना चाहते हैं। और जब मैं यहाँ बैठा हुआ था तो प्रभु एक नाम दिया, उस नाम के लिए खास हम प्रार्थना करना चाहते हैं। आणि गीत गाणार आहोत पण त्याबद्दल एक नाव परमेश्वराने माझ्या मनामध्ये टाकलं आणि त्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत। और मुझे मालूम नहीं वो बहन शायद ऑनलाइन हमें देख रही होगी, सुन रही होगी। माहीत नाही मला ती बहीण कदाचित ऑनलाईन आम्हाला पाहत असेल, आम्हाला ऐकत असेल। लेकिन आपके लिए एक बोझ प्रभु ने दिया है, मैं आपके लिए प्रार्थना करना चाहता हूँ। पण तुमच्यासाठी एक ओझं परमेश्वराने मला दिलेलं आहे आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो। मेरी नाम की कोई लेडी है, मेरी नावाची कोणीतरी एक स्त्री आहे और काफ़ी दबाव में वो है आणि बराचसा ती ओझ्याखाली आहे और खूब बोझ से दबी हुई है, निराश में है आणि निराशेमध्ये आहे, ओझ्याने दबलेली आहे उसको कहीं रास्ता नहीं मिल रहा है आणि तिला कुठेही रस्ता मिळत नाहीये, पूरी तरह से शून्य हो गई है, आणि शून्यवत झालेली आहे समझ में नहीं आ रहा क्या करें। आणि कळत नाही की आता काय करावं। अगर आप मुझे सुन रहे हैं, जर तुम्ही मला ऐकत आहात, ऑनलाइन सुन रहे हैं, घर पे बैठ के सुन रहे हैं, यहाँ पे कोई होगा, ऑनलाईन तुम्ही मला ऐकत आहात, घरी बसून ऐकत आहात किंवा इथं कुठंतरी तुम्ही आहात, और खुदा जब हम आराधना कर रहे थे ये नाम प्रभु ने स्पष्ट रीति से दिया। आणि जेव्हा आराधना करत होतो त्यावेळेस स्पष्ट रीतीने हे नाव परमेश्वराने माझ्या मनामध्ये घातलं। मैंने बहुत बार निग्लेक्ट करने की कोशिश किया, आणि मी बऱ्याचदा ते अवॉइड करण्याचा प्रयत्न केला, लेकिन प्रभु ने मेरे मन में बोझ रखा कि इस नाम को पुकार, आज मैं उसको मेरी शांति से भरना चाहता हूँ। पण परमेश्वराने मला ते ओझं घातलं, हे नाव तू घे आणि आज ते हृदय मी शांतीने भरू इच्छितो। मैं उसके जीवन में एक अद्भुत कार्य करने के लिए मैं आगे जा रहा हूँ आणि त्याच्या जीवनामध्ये एक अद्भुत कार्य करण्यासाठी मी पुढे जात आहे। और मैं उसको बताऊंगा कि मैंने तुझे अनाथ नहीं छोड़ा है, आणि मी तिला सांगेन की मी तुला अनाथ सोडलेलं नाहीये, मैं तेरे साथ हूँ। मी तुझ्या सोबत आहे। और अब मैं तुझे दिखाऊंगा कि परमेश्वर क्या होता है। आणि आता मी तुला दाखवेन की परमेश्वर काय आहे। मेरी बहन मेरी, अगर तू मुझे सुन रही है, माझी बहीण मेरी, जर तू मला ऐकत आहेस अपने पैरों पे खड़ी हो तर जा। आपल्या पायावरती उभी राहा 2 मिनट के लिए मेरे साथ में प्रभु की आराधना कर। आणि 2 मिनिटासाठी माझ्यासोबत प्रभूची आराधना कर। और जब आराधना तू करेगी, आणि जेव्हा तू आराधना करशील, एक अद्भुत सामर्थ्य को तेरे शरीर में उंडेलता हुआ तू देखेगी। एक अद्भुत सामर्थ्य तुझ्या शरीरामध्ये पडताना पाहाल। अभी तक तुझे वो शांति का अनुभव नहीं आया, अजूनपर्यंत त्या शांतीचा अनुभव तू घेतलेला अभी नाहीये। इसी क्षण एक प्रभु की शांति जो है तेरे विचार और तेरे हृदय में राज करेगी। आता या क्षणी प्रभूची शांती तुझ्या मन आणि विचारांमध्ये कार्य करेल। अपने पैर पे खड़े हो जाए आपल्या पायावरती उठून उभी राहा और 2 मिनट के लिए मेरे साथ प्रभु की आराधना आणि माझ्यासोबत 2 मिनिटासाठी देवाची आराधना कर। कर। एक बोझ निकल के जा रहा है एक ओझं निघून जात आहे और तेरे जीवन के अंदर पवित्र आत्मा का सामर्थ्य उंडेला जा रहा है। आणि तुझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ओतल्या जात आहे। हम पवित्र आत्मा को यहाँ इस समय काम करने देंगे। आणि यावेळी आम्ही पवित्र आत्म्याला त्याचं कार्य करू देऊयात। अगर आप चाहते हैं मेरे साथ प्रभु की आराधना करने तो आप भी मेरे साथ आराधना कर आणि सकते तुम्हाला असं वाटतं की माझ्यासोबत आराधना करावी तर तुम्ही देखील माझ्यासोबत आराधना करू हैं। शकता। हृदय को खोल के रखिए, हृदय आपलं उघडून ठेवा। प्रभु की शांति अद्भुत रीति से उतरेगी। प्रभूची शांती आज अद्भुतरित्या उतरणार आहे।
विश्वासों को प्रभु देख रहा है। तेरे बोझ गिर रहे हैं इस समय। कमलेश एक बड़े निराशाओं का जीवन तू जी रहा है। कमलेश, एक मोठ्या निराशेचं जीवन तू जगत आहेस। शैतान ने तेरे सब दरवाजे को बंद कर दिया सैतानाने तुझे सर्व दरवाजे बंद केलेले आहेत और इस समय तू ऐसा जी रहा है जैसा अंधा जीता है। आणि तू असं जीवन जगते जसं एखादा अंध व्यक्ती जगतो अंधे को रोशनी नहीं दिखती है। आणि अंध व्यक्तीला प्रकाश दिसत नाही। उसे मालूम नहीं कहाँ किस जगह कौन सा रास्ता जा रहा है। आणि त्याला कळत नाही की कुठल्या दिशेला कोणता रस्ता जातो। शैतान ने तुझे ऐसा अंधकार में रखा है। सैतानाने तुला अशा प्रकारे अंधकारामध्ये ठेवलेला आहे। यीशु की सामर्थ्य के द्वारा आज छुटकारा मिल रहा है। येशूच्या सामर्थ्याच्या द्वारे आज तुला सुटका मिळत आहे। अब इसी समय प्रभु की सामर्थ्य को तेरे शरीर में उतरते हुए हम देख रहे हैं। आता या क्षणी देवाचं सामर्थ्य तुझ्यावरती उतरताना आम्ही पाहत आहोत। शैतान के हर एक जोखड़ को टूटते हुए देख रहे हैं। सैतानाचे प्रत्येक जोखड तुटताना आम्ही पाहत आहोत। शैतान की हर एक योजनाओं को टूटते हुए देख रहे हैं। सैतानाची प्रत्येक योजना तुटताना पाहत आहोत। तेरे चारों ओर प्रभु के स्वर्गदूतों ने छावनी दे दी है। तुझ्या चहूबाजूला स्वर्गदूतांनी छावणी दिलेली आहे। पूरी तरह से तू अग्नि से घिरा हुआ है। तू पूर्णपणे अग्नीने घेरलेला आहेस। शैतान कितनी भी कोशिश करेगा अंदर जाने की, वो अंदर नहीं जा पाएगा। सैतानाने किती प्रयत्न केला तरी तो आत घुसू शकणार नाही। प्रभु ने तुझे कवर कर लिया है। प्रभूने तुला कव्हर केलेला आहे। शर्त ये है आणि अट हीच आहे, प्रभु के साथ बना रहे। प्रभू सोबत बनून राहा। प्रभु के शब्द पर विश्वास रख। प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेव। आज से तेरे जीवन के अंदर सामर्थ्य उतरते हुए तू जी पाएगा। आज पासून तुझ्या वरती त्याचं सामर्थ्य उतरताना तू पाहणार आहे। और तुझे सामर्थ्य तुझे चलाएगा। आणि ते सामर्थ्यच तुला चालवणार आहे। अपनी शक्ति पे मत जी, तुझ्या शक्तीवर अवलंबून राहू प्रभु नको। के हाथों में आ जा। देवाच्या हातात ये और यीशु के साथ में चलना शुरू आणि कर। येशूच्या सोबत चालायला सुरुवात यीशु मसीह कर। के नाम से हर एक उस शक्ति के प्रभाव को मैं तोड़ता हूं इस समय, और इस भाई कमलेश को मैं आजाद करता हूं इस समय। बहन मेरी को आजाद करता हूं इस समय। आज तेरा दुख का रूपांतरण हर्ष में हो। आज तुझ्या दुःखाचं रूपांतर हर्षामध्ये होणार आहे। यीशु के नाम, येशूच्या नावामध्ये, यीशु के नाम, येशूच्या नावामध्ये, यीशु के नाम, येशूच्या नावामध्ये, यीशु के नाम, येशूच्या नावामध्ये। आमेन। आमेन। गॉड ब्लेस यू। प्रभु को आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो। आप प्रभु में बने रहे। प्रभू मध्ये स्थिर रहा। आप मुझे सुन रहे हैं, आप मुझे देख सकते हैं, तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही मला पाहू शकत आहात। और आप के लिए प्रभु ने संदेश भेजा आणि तुमच्यासाठी परमेश्वराने हा संदेश पाठवलेला आहे। जिस प्रकार मरियम को संदेश भेजा गया गैब्रियल के द्वारा, जसं गॅब्रियल स्वर्गदूताच्या द्वारे मरियमला संदेश पाठवण्यात आला, योसेफ को संदेश भेजा गया, योसेफाला संदेश पाठवण्यात आला। आज सुबह तेरे लिए स्वर्ग से संदेश है। आज सकाळी तुझ्यासाठी हा स्वर्गातून संदेश आहे। प्रभु तेरे साथ है। प्रभू तुझ्या सोबत आहे। गॉड ब्लेस यू। प्रभु आशीष दे। प्रभू तुला आशीर्वादित करो। आइए हम कुछ दिनों से प्रभु के वचनों में हम देख रहे हैं कि आध्यात्मिक युद्ध किस प्रकार का होता है। आणि काही दिवसापासून आम्ही पाहत आहोत की आध्यात्मिक युद्ध कशा प्रकारचं असतं। हम सब एक युद्ध में शामिल हैं, आम्ही सर्वजण एका युद्धामध्ये सामील आहोत। और उस युद्ध में जब हम बढ़ रहे हैं, जब हम आगे चल रहे हैं, तो हमें ये समझना है कि वो युद्ध पर किस प्रकार से लड़ा जाता है। आणि युद्धामध्ये आम्ही असताना आता आम्हाला हे कळायला पाहिजे की ते कशा प्रकारचं युद्ध आम्ही ते कशा प्रकारे लढलं पाहिजे। हम बहुत बार सुनते हैं, मैं विजयी हूँ, मैं विजयी हूँ, मैं विजयी हूँ, इस बात को कहते हुए। आणि बऱ्याचदा आम्ही ऐकतो
मी विजयी आहे असं म्हणत असताना लेकिन विजयशाली जीवन हम नहीं जीते पण विजयशाली जीवन आम्ही काही जगत नाही और हम बहुत बार निराशाओं में आकर चलते हैं। आणि बऱ्याचदा आम्ही निराशेमध्ये चालतो और ये सब किस प्रकार शैतान षड्यंत्र रचता है, इस बात को जानना है। आणि कशा प्रकारे सैतान आमच्या विरोधामध्ये षड्यंत्र रचतो हे आम्ही पाहिलंय। आपका ध्यान यहाँ पर रहे, तुमचं लक्ष या ठिकाणी असू द्यात, आपका हृदय यहाँ पर रहे, तुमचं हृदय या ठिकाणी असू द्यात आपके विचारों को यहाँ पर रखिए, आणि तुमचे विचार याच ठिकाणी ठेवा इनको जाने मत दीजिए आणि कहीं। कुठेही जाऊ देऊ नका। हम जब इसको सीखेंगे, जेव्हा आम्ही हे शिकणार आहोत, शत्रु के ऊपर हम विजय कैसे लेना है, इस बात को सीखते हुए हम आगे बढ़ेंगे। शत्रूवर विजय कसा घ्यायचा हे गोष्ट शिकत आम्ही पुढे जाणार आहोत। आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? आपको फिर से एक बार सबको प्रेज द लॉर्ड। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रेज द लॉर्ड। तो आइए हम तैयार हो जाएं। या आपण तयार होऊयात। जब आप घर में बैठे हुए हैं तो आपकी पत्नी होगी, आपके पति होंगे या कोई व्यक्ति होगा तो उसको कहिए आप तैयार रहें। आणि घरामध्ये असताना आपले पती पत्नी कुणी असतील त्यांना सांगा की तयार राहा। आप यहाँ पे अपने बाजू वाले को कहना तैयार रहें, इथं शेजाऱ्याला म्हणा तयार राहा, हिलाकर कहें उसको तैयार रहें। हलवून म्हणा तयार राहा। क्यों हिलाकर कहना है? का हलवून म्हणायचे? क्योंकि बहुत जल्दी हम स्वर्ग चले जाते हैं कारण आम्ही लवकरच स्वर्गामध्ये जातो और स्वर्ग का दर्शन देखते हैं। आणि स्वर्गाचं दर्शन पाहतो। हाँ, तो स्वर्ग में मत रहिए, अभी हम यहाँ पर हैं, घरों में हैं, चर्च में हैं, आणि स्वर्गात लगेच जाऊ नका। सध्या आपण इथे आहोत, घरांमध्ये आहात और हम यहाँ पर सीखेंगे कुछ आणि या ठिकाणी काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत। तो आइए फिर से एक बार अपने सच्चे मन से अपनी बाइबल को उठाकर अपने हृदय पे हाथ रखकर कहें, आणि चला मग पुन्हा एकदा खऱ्या मनाने आपलं बायबल उराशी धरून किंवा आपला हात आपल्या डोक्यावरती ठेवून आपण म्हणूयात। और मेरे पीछे कहें, माझ्या मागे म्हणा, ये मेरी बाइबल है, मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है। मेरे लिए है। मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा जो है, उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ। मैं कर सकती हूँ। परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है। मेरे लिए है। आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा। मैं उस वचन को मैं उस वचन को निडरता से निडरता से स्वीकार करता हूँ। स्वीकारती। प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल प्रबल और हर एक और हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार से बहुत भी चोखा है, बहुत चौका है, और प्राण और आत्मा को और गांठ गांठ और गांठ गांठ और गुदे गुदे और को गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार छेदता है, छेदता है और मन की भावनाओं और मन की भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है। जांचता है। मेरा हृदय, मेरा हृदय, मेरा मन, मेरा मन, मेरे विचार मेरे विचार सतर्क है। सतर्क है। मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है प्रभु के वचन को स्वीकार करने के लिए। स्वीकार करने मैं वो नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, जब मैं बदल जाऊंगा मैं बदल जाऊंगी यीशु के नाम में। यीशु के नाम में। आमीन। आमीन। जब इसको कहते हैं तो प्रभु हमारे शब्दों के अनुसार काम करता है। जेव्हा मी हे बोलतो त्यावेळेस निश्चित अर्थाने परमेश्वर त्याप्रमाणे कार्य करतो। हमने भी गाना यहाँ पर गाया, खूब सुरीति से आराधना की टीम ने हमें गाने में चलाया आणि खूप चांगल्या प्रकारे आराधना टीमने आम्हाला आराधनेमध्ये चालवलं। जब भी हम आराधना करते हैं, आणि जेव्हा केव्हा आम्ही आराधना करतो, आराधना में एंजॉय करना, आराधनेमध्ये तुम्ही एन्जॉय करा, आनंद करना, आनंद करा, नाचना, नाचा। मेरा पड़ोसी को क्या लग रहा है उसकी चिंता ना करना। माझ्या शेजाऱ्याला काय वाटते त्याचा विचार करू नका। मुझे नाचना नहीं आता, मला नाचताच येत नाही, पैर हिलाना आता है, पाय हलवता येतो, आप हिलाइए। हलवा। मैं यहाँ पे आराधना कर रहा था नाचते हुए, आणि मी या ठिकाणी आराधना करत होतो नाचत। मेरा ध्यान थोड़ी देर के लिए बाहर चला गया, आणि थोड्या वेळासाठी माझं लक्ष थोडं बाहेर गेलं। वहाँ पे काम चल रहा है बाहर, आणि बाहेर तिथं काम चालू आहे, और एक व्यक्ति है, आणि एक व्यक्ती आहे, वो काम कर रहा है। तो काम करतोय। जब यहाँ पे आराधना चल रहा था, आणि जेव्हा इथे आराधना चालली होती, उसने फावड़ा उठाया त्याने फावडा उचलला और जोर से नाचने लगा। आणि नाचत होता जोराने। उसको देखकर मुझे भी ज्यादा जोश आया, आणि मग त्याला बघून मला आणखी हुरूप आला। मेरी नजर उसकी नजर एक हो गई, माझी नजर त्याची नजर एक झाली। वो मुझे ऐसा ऐसा कर रहा है, तो मला असं असं करत आहे, मैं भी उसको ऐसा ऐसा किया। मी पण तसंच केलं मैंने एंजॉय कर प्रभु में, आणि म्हटलं प्रभूमध्ये आनंद कर, प्रभु में आनंद करना है, प्रभूमध्ये आनंद कि करायचा। हमारा आनंद हमारा पल है, आमचा आनंदच आमचा बल आहे, हमारा आनंद हमारा गढ़ है। आमचा आनंद आमचा गड आहे। इसलिए जब भी हम आराधना में आए आणि म्हणून जेव्हा आम्ही आराधनेला यावं तो 7:30 बजा के मत आना, तर 7:30 वाजून येऊ नका, गंभीर से आते। एकदम गांभीर्याने। अगर आप गंभीर होंगे जर तुम्ही गंभीर राहिले तो प्रभु को गंभीर हो जाएगा। प्रभू पण होईल गंभीर, इनको कुछ नहीं हो रहा है, ह्यांना काहीच होत नाही। आप गंभीर मत होइए प्रभु की आराधना में। प्रभूच्या आराधनेमध्ये गंभीर होऊ नका। जब हम आराधना करते हैं ना, जेव्हा आम्ही आराधना करतो ना, जो हमारे जीवन में यरीहो की दीवारें अपने आप गिरती चली जाती आमच्या हैं। जीवनातल्या ज्या यरीहोच्या ज्या भिंती आहेत त्या आपोआप पडत जातात। आपको गिराने की जरूरत नहीं है, तुम्हाला पाडण्याची गरज नाही, आपको योजना बनाने की जरूरत नहीं है, तुम्हाला त्यासाठी योजना बनवण्याची गरज नाही। हमें सिर्फ आराधना करना है। आम्हाला फक्त आराधना और करायची। हमारी आराधना
हमारे आनंद का कारण बने। आणि आमची आराधनाच आमच्या आनंदाचं कारण होते. आमीन। आमेन. इस पड़ोसी के बोलना आराधना करते जाना शेजाऱ्याला म्हणा आराधना करत जा और मुस्कुरा कर करना, आणि हसून करा. है ना, स्माइल थोड़ा चेहरा खुश रखना, चेहऱ्यावरती थोडं हास्य ठेवून. तो प्रभु को भी लगे यार खुश है बंदा। आणि प्रभूला पण वाटेल असं रे वा हा माणूस चांगला आनंदी आहे. आपको मालूम है जब हम नाचते हैं आनंद करते हैं, तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मी नाचतो आनंद करतो प्रभु भी हमारे साथ नाचता है। प्रभू पण आमच्या सोबत नाचतो. आमीन। आमेन. दुख करने वालों के साथ में देखिए हम दुखी हो जाते हैं, आणि दुःख करणाऱ्यांबरोबर पाहतो आपण की आपण दुःखी होतो. रोने वालों के साथ में हम भी 2 आंसू गिरा देते हैं, आणि रडणाऱ्यांसोबत आम्ही 2 अश्रू ढाळतो. और जो हंसने वाले हैं हम उसके साथ में हंसते हैं। पण जे हसणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही हसतो. मेरे कुछ भाई लोग हैं यहाँ पर, माझे काही भाऊ लोक आहेत तिथे हमेशा हंसते रहते नेहमी हसतात. हैं। नेहमी हसतात उनके साथ में रहने मजा आता है, आणि त्यांच्यासोबत राहायला बरं वाटतं. हंसते रहते एकदम। हसत राहतात. तो परेशान भी बोलेंगे यार ये हमेशा हंसता रहता है, अभी इनको मैं जाके क्यों तकलीफ दूं। मग जे परेशानी, त्रास पण म्हणेल की हे नेहमी हसत राहतात, मी का यांच्याकडे जाऊ. वो भी 10 बार सोच के आएगा। आणि 10 वेळा विचार करून मग तो येईल. आमीन। आमेन. ये आनंद किसने दिया है मालूम है? हा आनंद कुणी दिला माहितीये का? ये पैसे से आनंद नहीं खरीद सकते, ये हम कहीं मॉल से इसको नहीं खरीद सकते, ये स्वर्ग से आता है। आणि हा आनंद आम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही, कुठल्याही मॉल मध्ये मिळत नाही, तर हा स्वर्गातून उतरणारा आनंद आहे. कितने भी पैसे दिया ना, इसको हम लोग इसको हम वजह इसको तोल नहीं सकते हम। आणि किती पैसे दिले तरी आम्ही त्याचं मोजमाप करू शकत ये नाही. पवित्र आत्मा के द्वारा हमारे हृदय में प्रभु के उपस्थिति से आता है। आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या हृदयामध्ये देवाच्या उपस्थितीने हे येतं. चला हवा योदे से नहीं आता, चला हवा येऊ दे पण नाही येत, ये किसी कॉमेडी शो देख कर नहीं आता, किंवा कुठलाही कॉमेडी मालिका पाहून येत नाही. चला हवे दे आधे घंटे का या पौने 45 मिनट का होता है, उसको देख के हम हंसते हैं। आणि चला हवा दे अर्धा तास किंवा 45 मिनिटाचं असतं आणि ते बघून आम्हाला हसू येतं. ये हवा वापस चली जाती है, पण ती हवा परत निघून जाते. हवा आती है, हवा येते हवा जाती है, आणि जाते. पर जो स्वर्ग से हवा आती है, पण जी स्वर्गातून हवा येते पवित्र आत्मा की, पवित्र वो आत्म्याची, हमेशा रहती ती है, नेहमी राहते. वो हमेशा रहती है। नेहमी राहते. बोलना नहीं पड़ता चला हवा येऊ द्या, आणि त्याला म्हणायची गरज नाही पडत येऊ दे हवा. हवा है। हवा आहे. मालूम है 120 चेले प्रभु की आराधना कर रहे थे, 120 शिष्य देवाची आराधना करत होते, प्रभु के उपस्थित में बैठे हुए थे, देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेले होते. और एक हवा आई, आणि एक हवा आली. हवा आई। एक हवा आली. और ये हवा किसकी थी? आणि कशाची हवा होती ती? कहाँ से आई हुई थी? कुठून आली होती? ये पेंटिकोस्ट के दिन ये स्वर्ग से यह हवा आई, पेंटिकोस्टच्या दिवशी स्वर्गातून आलेली ही हवा होती. और ये हवा पवित्र आत्मा की हवा आणि थी। ही हवा पवित्र आत्म्याची हवा होती. ये डर से बैठे हुए थे सब ते चेले, सगळे भयभीत होऊन बसलेले होते शिष्य. चेहरा उतरा हुआ था, चेहरा उतरलेला. यीशु ते चले गए, येशू तर गेले, अब हमारा क्या होगा? आता आमचं काय होईल? वो सोच में बैठे हुए आणि थे, सगळं विचारामध्ये बसलेले होते, बेचैन हो गए थे। बेचैन झाले होते. उतनी देर में तेवढ्यात ठंडी हवा चली, थंड वारं आलं, एक हवा चली, थंड हवा आली. उस हवा ने पूरे मौसम को बदल दिया, आणि त्या हवेने पूर्ण त्या ठिकाणचं वातावरण बदलून टाकलं. और सब शिष्य जो है, चेले जो है, पवित्र आत्मा की आग से भर गए, आणि आता ते सर्व शिष्य पवित्र आत्म्याच्या आगीने भरले और सामर्थ से भर गए, आणि सामर्थ्याने भरले. एक उत्साह, एक हर्ष उनके जीवन में आया। आणि उत्साह हर्षाने त्यांचं जीवन भरलं. और जब ये हवा आई, आणि जेव्हा ते हवा आली, वो हमेशा के लिए रही, ती नेहमीसाठी राहिली, हमेशा के लिए रही। कायमस्वरूपी राहिली. पेत्र के जीवन में आ, पतरस के जीवन में आ गई, पेत्राच्या जीवनात आले, मरने के लिए तैयार हो गया। मरण्यासाठी तयार झाला. पौलुस के जीवन में आ गई, पौलाच्या जीवनात आले, मरने के लिए तैयार हो गया। मरण्यासाठी तयार झाला. अभी आप देखिए जिसके अंदर पवित्र आत्मा से भर गए, हवा से भर गए पवित्र आत्मा के, आणि जे ज्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या हवेने ते भरले, वो सब सामर्थ के काम करते चले ते गए। सर्वजण सामर्थ्याचं काम करत गेले. उनके चेहरे पर हमेशा मुस्कान रहती थी। आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. तूफान आ जाए, आंधी आ जाए, ये डरते नहीं थे। वादळ वारा येऊ दे ते घाबरत नसत, उसका हंस कर उसका सामना करते। तर ते हसून त्याचा सामना करत असत. पतरस को पूछा, भैया कैसा मरना चाहता है? आणि पेत्राला विचारलं, बाबा तुला कसं मारायचंय? वो बोला, मुझे क्रूस के ऊपर उल्टा लटका दो। मला वधस्तंभावरती उलट लटकवा. कोई बात नहीं, काय हरकत नाही. प्रभु के लिए मरना एक बहुत बड़ी बात है। देवासाठी मरणं एक मोठी गोष्ट आहे. और हंसते हुए उसने अपनी जान दे दी आणि प्रभु के लिए। हसत त्याने त्या वधस्तंभावर आपला जीव दिला. कहाँ पर कैसे खुशी आई, कैसे उसने आनंद से मृत्यू को सहा। आणि कसा आला तो आनंद, कसा तो मृत्यू त्यांनी सहन केला. चला हवा योग के द्वारा नहीं, चला हवेच्या द्वारे नाही, स्वर्ग से उतरी हवा के द्वारा, स्वर्गातून उतरलेल्या हवेच्या द्वारे, उस सामर्थ्य के द्वारा, त्या सामर्थ्याच्या द्वारे, सामर्थ्य बने रहे। त्या सामर्थ्यामध्ये स्थिर रहा. पड़ोसी को बोलना, हवा में बना रहे। हवा मतलब उड़ना नहीं है, हवा में हवेत उडायचं नाहीये, पवित्र आत्मा के
हवा पवित्र आत्मा के सामर्थ्य में बनना तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये स्थिर राहायचंय. है. चेहरे पे मुस्कुराएं. चेहऱ्यावरती हास्य असू द्यात. बाइबल में लिखा है एक जगह सेवक ने गंभीर रहना है. एका ठिकाणी बायबलमध्ये लिहिलं की सेवकाने गंभीर असायला पाहिजे. सेवक हमेशा गंभीर रहते हैं. सेवक नेहमी गंभीर असतात. वो गंभीर के बारे में नहीं बोला है. ते गांभीर्य म्हटलेलं नाहीये आप इथं. हंसिए मी हसा तो आपके हंसी को देखकर भी लोग उत्साहित होना चाहिए. आणि तुमचं हास्य बघून देखील लोकांनी उत्साहित व्हायला हवं की नको. मेरा पड़ोसी उत्साहित नहीं तो प्रभु कभी उत्साहित होगा. माझा शेजारीच उत्साही नाही तर प्रभु कधी उत्साही होईल. कुछ लोगों के चेहरे को देखिए. काही लोकांचे चेहरे पहा 7:30 बजे रहते. 7:30 वाजलेले असतात 24 घंटा 12 महीने एक ही जैसे. आणि 24 तास 12 महिने एकच सारखे. क्या हुआ? काय झालं? गंभीर. गंभीर. डर लगता है कहीं गलत मुंह से ना निकल जाए. आणि भीती वाटते काही चुकून तोंडातून निघून गेलं तर. हमेशा डर का जीवन जीते हैं. आणि नेहमी भिवून भिवून जीवन जगतात. ऐसे जीवन नहीं जीना है. असं जीवन नाही जगायचं. हमें सामर्थ्य का जीवन जीना. आम्हाला सामर्थ्याचं जीवन जगायचंय. पड़ोसी के पास देखिए. शेजाऱ्याकडे पहा. आप घर में बैठे हो आपकी पत्नी होगी पड़ोसी आज. घरी बसलेल्या आहात तर पत्नी असेल तुमची शेजारी या आज आपका पति होगा. किंवा पती असेल. वो दिल से मुस्कुरा कर आपने बात नहीं किया. आणि खूप दिवसापासून तुम्ही हसून एकमेकांशी बोलले नाही. आप एक दूसरे को देखिए. एकमेकाकडे पहा. मुस्कुराइए. हसा. बोले प्रेज द लॉर्ड. आणि म्हणा प्रेज द लॉर्ड. आप भी बोल दिए. आप जो बैठे हुए हैं मुस्कुराए. बाजू वाले को देखकर प्रेज द लॉर्ड कहें. आमेन. देखो कितना अच्छा लग रहा है. सबके चेहरे कितने अच्छे लग रहे हैं. छान दिसतात सगळ्यांचे चेहरे बिना मेकअप के. मेकअप के विरोध में नहीं हो. मेकअप करना है. मेकअपच्या विरोधात नाही मी तो करायला पाहिजे. तो उसको करने के बाद में है ना अच्छा लगता है. लेकिन जब आप और हंसेंगे ना दिल से हंसेंगे ना तो और अच्छे लगेंगे. केल्यावर चांगलं वाटतं पण ते हसल्यानंतर अजून चांगलं दिसाल. शैतान यही चाहता है कि हमारे मुस्कुराहट को वो दूर कर. शैतानाची इच्छा हीच आहे की आमचं हास्य त्याने काढून टाकावं हमारे चेहरे की मुस्कान को वो छीन ले. आणि आमच्या चेहऱ्यावरचं हास्य तो ओरबाडून काढतो. ये उसकी कुयुक्तियां ही हैं. त्याची कुयुक्ती आहे. आज हम इसी बात को लेकर आगे आज बढ़ेंगे. ह्याच गोष्टी घेऊन पुढे जाणार आहोत. हमने अभी गाना गाया कि भागा भागा देखो भागा शैतान भागा. आणि आम्ही गीत गायला भागा भागा शैतान. हमने उसको पैरों के नीचे भी ले लिया. पैरो के नीचे पायाखाली पण घेतलं त्याला. और हम नाचते भी हैं. आणि नाचलो पण. और हम उसको गाने में भगाते भी हैं. आणि गाण्यामध्ये आम्ही त्याला पळवून देखील लावतो. जब वो रियल में आता है ना पण जेव्हा खरा येतो ना तब हमारा चेहरा देखने लायक होता तेव्हा आमचा चेहरा बघण्यासारखा होतो. है. अभी अच्छा लगता है. आता चांगलं वाटतं. सब म्यूजिक वगैरह बजता है इसलिए. सगळं वाद्य वगैरे वाजतं वो म्हणून. ऐसे नहीं आता. तर असं नाही येत. आज मैं उसकी कुयुक्ति आपको बताने जा रहा हूँ. आज मी त्याच्या कुयुक्त तुम्हाला सांगणार आहे. और ये आने वाले दिनों में बहुत सारी कुयुक्ति है जिसको एक एक करके हम देखेंगे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक कुयुक्त आहेत जे एक एक करून तुम्हाला सांगणार आहे. प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं परमेश्वर के अधीन हो. परमेश्वराच्या अधीन व्हा. शैतान का सामना करो. सैतानाला अडवा. उसका सामना करना है. त्याचा सामना करायचा आहे. सामना करने का मतलब क्या है? सामना करण्याचा अर्थ वो काय? सीधा आपके पास नहीं आएगा. तो सरळ सरळ तुमच्याकडे येणार नाही. वो सीधा कोई आदमी अगर हमसे कोई दुश्मन है शत्रु है अगर हमारे सामने आता है तो हम उसका सामना कर सकते हैं. जर कोणी दुश्मन आहे आमचा तर तो समोर आला तर आम्ही त्याचा सामना करू शकतो. जो हमारा शत्रु है ना जो आमचा शत्रू आहे ना ये अदृश्य है. हा अदृश्य आहे. और ये अदृश्य रीति से काम करता है. आणि तो अदृश्य तऱ्हेने काम इस करतो. बात को हमको समझना है. ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची वो आहे. सामने आकर आपको बोलेगा नहीं कि बाबा मैं एक बहुत बड़ा हूँ और तेरे को मैं हराने वाला हूँ. आणि तो समोरून आम्हाला सांगणार नाही मी खूप मोठा आहे ना आता मी तुला हरवणार आहे. वो अपनी अलग अलग षड्यंत्र को रचकर अलग अलग युक्तियों को रचकर वो हमारे जीवन में काम करता आणि है. तो निरनिराळ्या षडयंत्र रचेल निरनिराळ्या युक्त्या तो आजमावेल आणि मग आमच्या जीवनामध्ये और हम जो विश्वासी भाई बहन है जो परिवार है हम इस बात को समझना है. आणि आम्ही जे विश्वासणारे भाऊ बहीण आहोत आम्हाला हे समजून घ्यायचं आहे. उसका सामना ऐसे नहीं कर पाएंगे हम. त्याचा सामना आम्ही असंच करू शकणार नाही. परमेश्वर के अधीन होकर. परमेश्वराच्या अधीन होऊन. इसका मतलब क्या है? याचा अर्थ परमेश्वर के वचन को जानकर. परमेश्वराचे वचन जाणून. और उसकी कुयुक्तियों को जानकर. आणि त्याच्या कुयुक्त्या जाणून घेऊन. परमेश्वर के वचन में हमारे शत्रु की युक्तियों के बारे में उसके षड्यंत्र के बारे में उसके चालों के बारे में लिखा है. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये त्याच्या षडयंत्र त्याच्या चाली आणि त्याच्या युक्त्याच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे. उस बात को जानना है. ह्या गोष्टी जाणून उसको घ्यायच्या. पकड़ना है. त्याला पकडायच्या. उसका सामना करना है. त्याचा सामना करायचा. अगर हमें मालूम नहीं कि हमारा शत्रु किस प्रकार षड्यंत्र करता है तो हम उसका सामना नहीं कर जर पाएंगे. आम्हाला ठाऊकच नाही की तो शत्रू कशा प्रकारचं षडयंत्र आखतो तर आम्ही त्याचा सामना करू शकणार आज नाही. उस षड्यंत्र को हमें देखना है. आज आम्हाला त्याचे षडयंत्र पाहायचे आहेत. इफिस का राष्ट्रपति 6:11 वचन में लिखा आणि है इफिस 6:11 मध्ये लिहिलेलं आहे शैतान की युक्तियों के सामने खड़े रह सको. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा. टिकाऊ धरता या शैतान की युक्तियों के बारे में लिखा है. आणि सैतानाच्या डावपेचांच्या बाबतीत लिहिलेलं आहे. अनेक वचन में है युक्तियों.
अनेक वचनामध्ये आहे डावपेच. मतलब शैतान एक ही तरह से काम नहीं करता, त्याचा अर्थ सैतान एकाच पद्धतीने काम करत नाही, अलग अलग तरह से वो काम करता है. निरनिराळ्या तऱ्हेने तो काम करतो. शैतान किस प्रकार काम करता है, इसके उसके षड्यंत्र को आपको और मुझे आज जानना बहुत महत्वपूर्ण है. आणि सैतान कशा प्रकारे काम करतो त्याचं षडयंत्र जाणून घेणं तुम्हाला आणि मला फार गरजेचं यहाँ आहे. पे शैतान की युक्तियों ऐसा लिखा है. आणि या ठिकाणी सैतानाच्या युक्त्या असं लिहिलेलं आहे. ब्रह्मभाई की भाषांतर में लिखा है कपट युक्ति. आणि रमाबाईच्या भाषांतरामध्ये कपट युक्ती असं लिहिलं वो गेलं. कपट करके युक्तियां करता तो है. कपट करून युक्त्या करतो. वो आपको बोलेगा नहीं कि मैं कपट कर रहा हूँ आपके 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 जीवन में और मैं कपट करके आपके पास, ऐसे नहीं करेगा. आणि तो तुम्हाला बोलणार नाही, सांगणार नाही की मी तू असं कपट करतोय आणि असं तुझ्या जीवनामध्ये करतो. जो कपटी आदमी है जो ना, कपटी व्यक्ती आहे ना, जो कपटी मनुष्य है जो ना, कपटी मनुष्य आहे ना, वो अंदर से षड्यंत्र रचता तो है, आतून षडयंत्र रचतो. लेकिन आपके सामने रहेगा, तो तुमच्या समोर राहील, आपके साथ में रहेगा, तुमच्या सोबत राहील, आपके साथ उठेगा बैठेगा, तुमच्या सोबत उठेल बसेल, और आपको पता भी नहीं चलेगा कि उसने कब कपट कर दिया. पण तुम्हाला कळून देखील येणार नाही की त्याने केव्हा कपट केलं. यहूदा इस्करियोती को देखिए, यहूदा इस्करियोतला यीशु पहा, के साथ में था, येशू सोबत उसके होता, साथ में खाया पिया, त्याच्यासोबत खाल्लं पिल्लं, 3-3.5 साल उसके साथ में रहा. 3-3.5 वर्ष ते सोबत और राहिला. क्या हुआ, काय उसके झालं, मन में अंदर अलग चल रहा था त्याच्या मनात काहीतरी वेगळंच और चाललं यीशु के साथ में अलग व्यवहार कर आणि रहा था. येशू सोबत वेगळा व्यवहार होता. कपट करने वाला जो व्यक्ति होता है, जो इंसान होता है ना, वो आपको बोलेगा नहीं कि मैं आपके विरुद्ध में कपट कर रहा हूं. कपट करणारा जो व्यक्ती ना तो तुम्हाला सांगणार नाही की मी तुझ्या विरोधात काही कपट करत आहे. तो शैतान का बोल कर आएगा सैतान काय सांगून येणार आहे कि मैं कपट कर रहा हूं आपके जीवन की में. मी तुझ्या जीवनामध्ये कपट करतो. उसके अंदर हमारे जीवन के विषय में एक अलग योजना है. त्याच्या आतमध्ये आमच्या जीवनाच्या बाबतीत एक वेगळा योजना जब वो आहे. सामने आता है, जेव्हा तो समोर येतो वो अलग बनकर आता है. तो वेगळा बनून येतो. आदम और हवा के जीवन में देखिए, आदम आणि हवाच्या जीवनामध्ये पहा वो कैसे आया. ते कसा आला. वो ये बोल के नहीं आया कि देख देख मेरे अंदर ना कपट है और मैं तेरे को नाश करने के लिए आणि आया. तो असं बोलून नाही आला, नाही नाही माझ्यामध्ये कपट आहे, आता बघ मी कसा नाश वो करतो. आया, तो आला चिकनी चुपड़ी बातें किया, आणि गोड गोड बोलला ऐसा दिखाया आणि असं कि दाखवलं वो उसका ही हित करने वाला है आणि तो त्याचाच हितचिंतक आहे और उसी का लाभ करना चाहता है. आणि त्याचाच लाभ व्हावा असं त्याला वाटतं. लेकिन उसके अंदर क्या था, पण त्याच्या आतमध्ये काय होतं, उनको नीचे गिराना. त्यांना खाली पाडणं. चोर आता है, चोर येतो चोरी करने, चोरी करायला, घात करने, घात करायला, नाश करने. नाश करायला. लेकिन वो एकदम से वार नहीं करता. पण तो एकदम काय वार करत नाही. वो कपट उसके अंदर होता है ते कपट त्याच्या आतमध्ये असतं और बाहर और होता आणि है. बाहेरून काहीतरी वेगळंच. और कपट की युक्तियों को रचकर वो हमारे जीवन में काम करता आणि है. कपटातून त्याने कपट मनामध्ये ठेवून तो युक्त्या रचतो आणि आमच्या जीवनावरती घाला घालतो. बाइबल सोसाइटी की भाषांतर में लिखा है, बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये लिहिलेलं डाव आहे पेचा पुढं. डाव पेचा. मतलब वो डाव खेलता है. याचा अर्थ तो डाव खेळतो. जिस प्रकार एक ओलंपिक में, कुश्ती में या फिर बॉक्सिंग में हम देखते हैं, ऑलिम्पिक मध्ये कुस्ती किंवा बॉक्सिंग मध्ये आम्ही पाहतो उनको डाव पेच सिखाया जाता त्यांना है. डावपेच शिकवले जातात. अगर सामने वाला जो स्पर्धी है अगर वो इस प्रकार आता है तो आपको इस प्रकार आणि करना है. समोरचा प्रतिस्पर्धी जर असा आला तर तुम्हाला असा सामना करायचा आहे. अलग अलग प्रकार के डाव वहां पर सिखाए आणि जाते हैं. वेगवेगळ्या प्रकारचे डाव त्या ठिकाणी शिकवले जातात. हम कबड्डी में देखते हैं, आम्ही कबड्डीमध्ये हम पाहतो, खो खो में देखते हैं, खो खो मध्ये पाहतो, कुश्ती में देखते हैं, कुस्तीमध्ये पाहतो, हम मुष्टि युद्ध जो बॉक्सिंग उसमें देखते हैं, मुष्टी युद्धामध्ये आम्ही पाहतो और जो कराटे खेलते हैं उनमें हम देखते हैं. आणि कराटेमध्ये आम्ही पाहतो. वहां पर डाव पेच सिखाया जाता आणि है त्या ठिकाणी डावपेच शिकवले कि जातात शत्रु ने अगर इस प्रकार वार किया है तो हमें किस प्रकार का वार करना है. की शत्रूने जर असा वार केला तर आम्हाला त्याचा सामना कसा करायचा आहे. ये बात को सीखना है. हेच गोष्टी शिकायच्या आहेत. सुनिए, ऐका, हमारे जो शत्रु है उसके पास में डाव पेच है, उसके पास में कपट युक्ति है, उसके पास में अलग अलग प्रकार के युक्तियां हमारे लिए है. आणि आमचा जो शत्रू सैतान आहे त्याच्याकडे कुयुक्त्या आहेत, निरनिराळे डावपेच आहेत आमच्यावर घाला वो करण्यासाठी. हमको गिराना तो चाहता है, आम्हाला पाडू इच्छितो वो गिराना चाहता है, हमारा नाश करना आणि चाहता है. फक्त पाडणंच नाही तर आमचा नाश करण्याची त्याची इच्छा आहे. अगर गुड न्यूज बाइबल में हम देखते हैं, जर गुड न्यूज बायबल मध्ये आम्ही पाहिलं वहां पे ट्रिक्स के बारे में लिखा है. ट्रिक्स का मतलब है चालो लिखा है, चालों के बारे में. आणि ट्रिक्स असं लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ डावपेच चाल करता है, चाल करके आता है. आणि चाल करून येतो. और वहां वचन में लिखा है गुड न्यूज बाइबल में कि उसके विरुद्ध में खड़े हो जाओ. आणि बायबल मध्ये प्रत्येक ठिकाणी लिहिलं की त्याच्या विरोधामध्ये उभे राहा. दुष्ट आत्माओं के दुष्ट चालों के विरुद्ध लिखा है. आणि दुष्ट आत्म्यांच्या दुष्ट चालींविरुद्ध NKJV बाइबल में लिखा है NKJV बायबल मध्ये लिहिलंय शैतान की चाल. सैतानाच्या चाली. सुबोध भाषांतर में इसी बात को लिखा है. सुबोध भाषांतरामध्ये देखील हेच लिहिलंय. मैं जब इनको अलग अलग भाषांतर में इनको देख रहा था, आणि जेव्हा वेगवेगळ्या भाषांतरांमध्ये मी पाहत होतो, एक बात समझ में आ गई. एक गोष्ट समजली, हमारा शत्रु आमचा शत्रू बड़ा चालाक है. खूप चालाक आहे. अगर आप एक
एक युक्ति से नहीं गिरते हैं, जर तुम्ही एका युक्तीने नाही पडलात वो दूसरी युक्ति को खड़ा करता तर है। दुसरी युक्ती उभी करतो. उसका एक उद्दिष्ट है। उद्दिष्ट एकच. आपको मालूम है हमारा जो शत्रु है ना, उसके पास में एक उद्दिष्ट है। आमचा जो शत्रू आहे त्याच्याकडे एक उद्दिष्ट आहे. क्या उद्दिष्ट है? काय ते उद्दिष्ट? परमेश्वर की हस्तकृति का नाश करना, परमेश्वराच्या हस्तकृतीचा नाश करणं, परमेश्वर की रचना को पूरी तरह से बर्बाद करना, परमेश्वराच्या रचनेला पूर्णपणे उद्ध्वस्त जो करणं. परमेश्वर ने बनाया है, जे परमेश्वराने बनवलंय, जो उसके स्वरूप का जो मनुष्य बनाया है, त्याच्या स्वरूपाचा जो मनुष्य बनवलाय उसके स्वरूप को बिगाड़ देना, त्याचं स्वरूप बिघडवून टाकणं, ये उसका उद्दिष्ट है। हेच त्याचं उद्दिष्ट आहे. आप देखिए योग की किताब में देखिए, अय्यूब की किताब में देखिए, वो घूमता रहता है। इयोबाच्या पुस्तकामध्ये तो फिरत राहतो. क्या करता है घूमते? काय फिरून काय करतो? वो कश्मीर में जाके बर्फ देखने नहीं जाता है, काश्मीरमध्ये बर्फ बघायला नाही जात, वो दुबई में जाकर वो टावर देखने नहीं जाता है, दुबईमध्ये टॉवर बघायला नाही जात, वो ऑस्ट्रेलिया में जाके वो घूमने नहीं जाता है, आणि ऑस्ट्रेलियामध्ये फिरायला नाही जात. वो घूमने आता है। तो फिरतो कि कहाँ पे घूमता है? आणि कुठं फिरतो? विश्वासियों के घर में, विश्वास नारायणमध्ये, चर्च में घूमता है। मंडळीमध्ये. उसका एक उसको तो मालूम है बाहर के सब अपने ही हैं, आणि त्याला माहिती आहे बाहेरचे जे आहेत ते सगळे आपलेच जो आहेत. अपने मेरे हाथ से निकल गए ना, जे माझ्या हातून सुटलेत ना उनके घर में घूमता है, त्यांच्या घरांमध्ये घुसतो. उनके आजू बाजू में घूमता है। त्यांच्या आजूबाजूला फिरतो. उनको कैसे किस षड्यंत्र से रच कर इनको मैं गिराऊं, वो योजनाओं आणि को करता है। कसं मी षड्यंत्र रचून ह्यांना पाडू त्याच्या योजना तो बनवतो. उसके पास में युक्तियां हैं। त्याच्याकडे युक्त्या आहेत. सोचो अगर हमारे शत्रु के पास में युक्ति है तो विश्वासियों के पास में प्रभु के लोगों के पास में कितनी युक्तियां होनी आता चाहिए। विचार करा, जर त्याच्याकडे युक्त्या आहेत, तर जे परमेश्वराचे लेकरं तुम्ही आणि आम्ही आहोत, आमच्याकडे किती युक्त्या असायला हव्यात. हम प्रभु के लोग हैं, आम्ही देवाचे लोक आहोत. हम प्रभु के पुत्र और कन्या आम्ही हैं, परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. हम परमेश्वर के परिवार के लोग आम्ही हैं परमेश्वराच्या कुटुंबाचे लोक और हम आहोत जीते हुए लोग हैं। आणि आम्ही जिंकलेले लोक आहोत. तो हमारे पास में योजनाएं होनी तर चाहिए, आमच्याकडे देखील योजना असायला हव्या. हमारे पास में युक्तियां होनी चाहिए, आमच्याकडे देखील युक्त्या असायला हव्या. हमारे शत्रु के ऊपर हमला करने के लिए। आमच्या शत्रूवर हल्ला वो करण्यासाठी हमले पे हमले किया जा तो रहा है हल्ल्यांवर हल्ले करत चाललाय और हमारे पर हमले पे हमले हो रहे हैं आणि आमच्यावर हल्ल्यावर हल्ले होत आहेत और हमारे जीवन में रोते हुए बैठ रहे हैं हम आणि लोग। आमच्या जीवनामध्ये आम्ही रडतच बसलोय. आत्मिक जीवन में ठंड हो रहे हैं। आत्मिक जीवनात थंडावत चाललोय 10 साल से प्रभु के साथ में चल रहे लोग, आणि 10 वर्षापासून देवाबरोबर चालत आहे. 15 साल से प्रभु के साथ में चल रहे लोग, 15 वर्षापासून देवाबरोबर फिर चालत भी आहे. आज उनके जीवन में निराशाएं काम आणि करती हैं। तरी देखील आजही त्यांच्या जीवनामध्ये निराशा काम करतात. आज बहुत बार अन्य भाषा बात करने वाले, प्रार्थना करने वाले, चमत्कार करने वाले लोगों के जीवन में निराशा उनको घेर रखा आज है। अन्य भाषेमध्ये बोलणारे, अभिषिक्त असणारे, चमत्कार करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये देखील आम्ही पाहतो की निराशा राज्य करत आहे. हम साक्षी सुनते हैं, आम्ही साक्षी ऐकतो. प्रभु से दूर चले गए, प्रभूपासून दूर गेलो, फिर प्रभु ने लेकर आया। पुन्हा प्रभू घेऊन आला. क्या जिंदगी भर यही करते रहेंगे क्या? आयुष्यभर हेच करायचंय का? प्रभु लेके जाता, प्रभु लेकर आता। प्रभू घेऊन जातो आणि प्रभूच आणून सोडतो. प्रभु से दूर चले गए, प्रभूपासून दूर गेलो. प्रभु दूर गए क्या? प्रभू गेला का दूर? प्रभु दूर नहीं गए, प्रभू नाही गेला प्रभु दूर, हमारे साथ है। आमच्या सोबत आहे. हम दूर गए हैं, आम्ही दूर गेलो. किस लिए? कशासाठी? शत्रु ने षड्यंत्र रचा और हमको बाहर लेकर गया। शत्रूने षड्यंत्र रचलं आणि आम्हाला बाहेर घेऊन गेला. उसकी क्या योजना थी आदम और हवा के विषय में मालूम है? आदाम आणि हवेविषयी त्याची काय योजना होती माहितीये का? एदेन के बाग से बाहर निकालना, एदेन बागेतून बाहेर काढणं त्यांना, और जो सफल हो गया। आणि त्यामध्ये तो सफळ झाला. एदेन बाग इतनी सुंदर प्रभु ने बनाया, कुछ भी कमतरता नहीं थी उसके आणि एदेन बाग इतकी सुंदर परमेश्वराने बनवली, त्याच्यामध्ये काहीच कमतरता नव्हती. और खुद प्रभु एदेन बाग के अंदर राज्य करता आणि था। स्वतः परमेश्वर एदेन बागेवरती राज्य करत उसका असे. एक उद्देश्य ये था, त्याचं उद्दिष्ट एक होतं इसको एदेन बाग से बाहर निकालना है, की त्यांना एदेन बागेतून बाहेर काढणं. और उसने वो आणि किया। त्यांनी ते केलं देखील. उसने वो किया ते केलं और सफल हो गया। आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला. दूसरे आदम के बारे में भी उसने चाल को चला, दुसऱ्या आगमनाच्या वेळेस पण त्यांनी चाल खेळला और यीशु के विषय में, येशू विषयी, लेकिन वो फेल हो गया पण तो नापास झाला और यीशु पास हो गया। आणि येशू पास झाला. वैसे हमारे जीवन में होना है। असंच आमच्या जीवनामध्ये व्हायला लेकिन जब हवं. भी हल्ले हुए यीशु मसीह के ऊपर, आणि जेव्हा येशूवरती हल्ले झाले, यीशु ने पहचान लिया। येशूने ओळखलं. पतरस से हल्ला कराना चाहा, पेत्रापासून हल्ला करायचा प्रयत्न केला, यीशु ने पकड़ लिया। येशूने पकडलं. यहूदा इस्करियोती के चाल चलकर उसके जीवन में आया, आणि यहूदा इस्करियोत एक चाल करून त्याच्या जीवनात आला, यीशु ने पकड़ लिया। येशूने पकडलं. आंधी और तूफान उठे हमला करने के लिए, वादळ आणि वारं उठलं हल्ला करण्यासाठी, यीशु ने पकड़ लिया। येशूने पकडलं. वो समझ गया कि कहां से हमले हो रहे हैं त्याला कळालं की हा हल्ला कुठून होत और आहे मुझे कैसे हमला करना आणि है। त्याला परत वार कसा करायचा आहे. लेकिन हमें अभी तक नहीं समझा है। पण आम्हाला अजूनही कळलं नाही. हम अभी भी प्रार्थना कर रहे हैं। आम्ही अजूनही प्रार्थनाच करत आहे. प्रभु लेके गया, प्रभू घेऊन गेला, प्रभु लेकर आया। प्रभू घेऊन आला. कभी ठंडे, कधी थंड, कभी गर्म, कधी गरम.
इसलिए यीशु कलीसिया को बोलता है, आणि म्हणून येशू मंडळीला म्हणतो, ना तू ठंडा है भैया, ना तू थंड आहे ना तू गर्म है। ना तू गरम आहे, अभी तक सीखा नहीं शत्रु के बारे में आणि शत्रूच्या बाबतीत अजून शिकलेला नाहीये कि कैसे चालों को चलता है। की तो कशात चाल खेळतो। बाइबल में स्पष्ट रीति से लिखा है, बाइबल के अंदर शत्रु की चालों को पहचानिए, शत्रु कैसे चाल करता है। अरे बायबलमध्ये स्पष्ट रीतीने लिहिले की शत्रूच्या चाली ओळखा, तो कशा प्रकारे चाल चालतो, उसको सीखना है। शिकायचंय। कैसे सीखेंगे? कसं शिकायचंय? अनुभव के द्वारा, अनुभवांच्या द्वारे, हमारे व्यक्तिगत जीवन। व्यक्तिगत जीवनामध्ये। इसलिए आज शैतान युक्तियां करता है, इस बात को समझना है। आणि म्हणून सैतान युक्त्या करतो, ह्या गोष्टी आज समजून घ्यायच्या। शैतान भी जीवित है। सैतान पण जिवंत आहे। हेलो, शैतान जीवित है। सैतान जिवंत आहे। वो गरजने वाले सिंह के समान है। आणि तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? मरा हुआ सिंह गरजता नहीं है। मेलेला सिंह गरजत नाही। कभी देखा मरा हुआ सिंह गरज रहा है? कधी पाहिलं का मेलेला सिंह जो गरजतो? जिंदा है वही गरजता है। जो जिवंत आहे ना तोच गरजतो। और सिंह के सामने हम नहीं जा सकते, लॉलीपॉप नहीं दे सकते आणि उसको। सिंहासमोर जाऊन तुम्ही त्याला लॉलीपॉप नाही देऊ शकत। आजा आजा लॉलीपॉप खा ले। वो लॉलीपॉप के हमें ही खा जाएगा। लॉलीपॉप सोडल आम्हालाच खाईल तो। लेकिन शैतान अलग अलग प्रकार के लॉलीपॉप देता है और हमको पकड़ता है। पण सैतान वेगवेगळ्या प्रकारचे लॉलीपॉप देतो आम्हाला पकडण्यासाठी। वो हम देखेंगे किस प्रकार करता आणि है। आम्ही पाहणार आहेत ते कसं करतो। सब मिलकर कहें, शैतान के पास में युक्तियां हैं। मुझे देखकर नहीं, पड़ोसी को देखकर कहें, शैतान के पास में क्या है? युक्तियां, कपट युक्तियां हैं। कपट युक्त्या आहेत। युक्तियां लेकिन कपट की है। युक्त्या आहेत पण कपटी आहेत। यीशु के पास में भी युक्तियां हैं, येशूकडे देखील युक्त्या आहेत, लेकिन हमारे अच्छाई के पण लिए, आमच्या चांगल्यासाठी आहेत। हमारे अच्छे के लिए। आमच्या चांगल्यासाठी आहेत। वो हमारे जीवन में उसके पास में युक्तियां हमें अच्छे के लिए देता है। आमच्या जीवनामध्ये ज्या युक्त्या तो देतो त्या आमच्या चांगल्यासाठी लेकिन देतो। शैतान के पास में युक्तियां हैं, सैतानाकडे देखील युक्त्या आहेत, कपट है, पण कपटी आहेत। हमें नाश करने के लिए, आमचा नाश हमें करण्यासाठी, नीचे गिराने के आम्हाला खाली पाडण्यासाठी. लिए। इसलिए इफिस 6:11-12 में जब पढ़ेंगे, आणि म्हणून इफिस 6:11-12 मध्ये जर आम्ही वाचलं, उसके युक्तियों के सामने खड़े हो जाओ। त्याच्या डावपेचांपुढे तुम्ही टिकाऊ धरा. युक्तियों के सामने खड़ा होना है, आता युक्त्यांपुढे उभं राहायचंय. युक्तियों के सामने खड़ा होना है। युक्त्यांच्या पुढे उभं राहायचंय. वो युक्तियां करेगा, तो युक्त्या करेल, हमें खड़ा होना है। आम्हाला उभं राहायचंय. किस लिए खड़ा होना है? कशासाठी? आप बैल मुझे मार, ये आणि मला मार नहीं, उसका सामना करने के लिए। तर त्याचा सामना करण्यासाठी. जब प्रतिस्पर्धी लड़ते हैं ना, जेव्हा प्रतिस्पर्धी लढतात ना, तो सामने वाले को ये नहीं बोला जाता कि तू मुझे मार ले, कितना मारना है मार ले। समोरच्याला सांगायची गरज पडत नाही की येऊन मला मार, किती पण मार. मेरे गुरु ने बोला है मारना नहीं है, माझ्या गुरुनी सांगितलं मारायचं नाही. तो फिर उतरा क्यों है उसके अंदर? मग उतरलंच कशाला? जब वो उतरते हैं दोनों, जेव्हा ते दोघेही उतरतात, उनको एक ही मालूम है, त्यांना एकच माहिती, बस देना है, द्यायचंय घुमाते देना है, आणि फिरवून द्यायचंय, देना है। द्यायचंय. उसके लिए वो कितनी तैयारी करते हैं, आणि त्यासाठी ते किती तयारी करतात, कितने साल से तैयारी करते हैं। आणि किती वर्षांपासून तयारी करतात. अंडे खाओ, चिकन खाओ, रोज खाओ, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे, आणि रोज अंडे चिकन खा, उसकी तैयारी करते हैं। त्याची तयारी करतात. किस लिए? कशासाठी? रात दिन एक दूसरे को फाइट किस प्रकार मारना है वो देखते हैं। आणि रात्रंदिवस कसं बुक्के मारायचे त्याचा ते अभ्यास करतात. जब वो रिंग में उतरते हैं, आणि जेव्हा ते रिंगणात उनको उतरतात, एक ही मालूम है, त्यांना एकच गोष्ट माहिती कहाँ पंच मारना है। की हा पंच कुठं मारायचा. यहाँ पंच मारने से 2 पॉइंट मिलेंगे, आणि इथं पंच मारलं तर 2 पॉइंट मिळतील. यहाँ पंच मारने से 5 पॉइंट मिलेंगे। इथं मारलं तर 5 पॉइंट मिळतील. वो पॉइंट को ढूंढते हैं आणि मग पॉइंट शोधतात और वहां मारते हैं। आणि तिथंच मारतात. हम एक ही पॉइंट में खत्म हो जाते हैं। आम्ही एकच पॉइंट मध्ये संपतो. वो देता है एक पॉइंट, एकच पॉइंट देतो तो. प्रभु से दूर चले गए, प्रभूपासून दूर गेलो, फिर आ गए, परत आलो, मार मार के पीछे लेके जाता, मारून मारून मागे घेऊन जातो ये पूरी तोड़ देता बरगड़िया। आणि पूर्ण बरगड्या तोडून टाकतो. और हम टूटने वालों में से नहीं, हम तोड़ने वालों में आणि से। आम्ही तुटणाऱ्यातले नाही, आम्ही तोडणाऱ्यातले आहोत. जब प्रतिस्पर्धा उतरता है ना, जेव्हा प्रतिस्पर्धी उतरतो ना, उसके दिमाग में एक ही है, त्याच्या डोक्यात एकच आहे, इसको 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 आज सुलाना है। ह्याला झोपवायचं आज. हमारा शत्रु भी जो है ना, आमचा शत्रू जो आहे ना, उसकी एक ही इच्छा है, त्याची एकच इच्छा आहे, हमको खत्म करना। आम्हाला संपवायचं. किस प्रकार? कशा प्रकारे? कुयुक्तियां, कुयुक्त्यांच्या द्वारे, युक्तियों के द्वारा। युक्त्यांच्या द्वारे. इसलिए यहाँ 12 वचन में लिखा है, आणि म्हणून इथं 12 वचनात लिहिले, हमारा युद्ध जो है वो शारीरिक नहीं है, आमचं युद्ध शारीरिक नाहीये, हमारा मल्ल युद्ध लिखा है। मल्ल युद्ध असं मल्ल लिहिलेलं युद्ध का मतलब है वहां पर दावपेच को सीखा जाता है। मल्ल युद्ध याचा अर्थ त्या ठिकाणी डावपेच शिकवलं यहाँ जातं. पे कितने सारे प्रधानों से, अधिकारियों से, संसार के अंधकारों के हाकिमों से, दुष्ट की आत्मिक सेनाओं से जो आकाश में रहती हैं, उनके साथ में युद्ध है। आणि इथले जे झगड नाही ते सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर आणि सध्याच्या काळोखातील दुरात्म्यांबरोबर, उनके साथ में युद्ध है।
त्यांचे सगळ्यांमध्ये युद्ध तो आहे. ये युद्ध कैसे लड़ना है? आणि मग हे युद्ध कसं लढायचंय? ये अदृश्य युद्ध है. हे अदृश्य युद्ध आहे. ये अदृश्य युद्ध जो होता है ना, इसको समझना बड़ा बड़ा मुश्किल है. आणि हे अदृश्य युद्ध जे आहे ना त्याला समजून घेणं फार अवघड आहे. और ये किस प्रकार का युद्ध है ना, इसको समझना हमारे लिए बहुत महत्वपूर्ण हो आणि चुका हे है. कशा प्रकारचं युद्ध आहे ना हे समजून घेणं आमच्यासाठी फार महत्वाचं झालेलं इसलिए आहे. सुनिए, आणि म्हणून ऐका, अपने अपने शत्रु के बारे में जानिए. आपल्या शत्रूच्या बाबतीमध्ये जाणून घ्या. बाइबल के अंदर युक्तियों के बारे में बहुत सारी चीजें लिखी आणि हैं, बायबलवरती युक्त्यांच्या बाबतीमध्ये खूप ठिकाणी लिहिले गेलेले आहे, जिसको हम एक एक करके आगे देखेंगे. ज्यांना आपण एक एक करून पुढे जाऊन पाहणार आहोत. आज ये कहना चाहता हूँ, आज हेच सांगू इच्छितो, शैतान के पास में युक्तियां हैं सैतानाकडे युक्त्या आहेत हमारे लिए. आमच्यासाठी. क्या आज मेरा सवाल है कि हमारे पास में युक्तियां हैं माझा प्रश्न हा आहे की आमच्याकडे अशा युक्त्या आहेत का? उसको पछाड़ने के लिए, त्याला पछाडून टाकण्यासाठी, उसको मारने के लिए? त्याला मारण्यासाठी. अगर वो युक्तियां समझ लिया ना, जर त्या युक्त्या समजून घेतल्या ना, तो मैं कोई नहीं रोक सकता विजयशाली जीवन जीने के तर लिए. मग विजयशाली जीवन जगण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हमें विजयशाली प्रभु विजय के उत्सव में लेकर चलते हैं. कभी चले विजय के उत्सव में? प्रभू विजय उत्सवामध्ये घेऊन कधी चाललात का प्रभूच्या जय उत्सवामध्ये? निराशा में चले? निराशामध्ये चाललो? जब घर के अंदर कुछ बातें घटनाएं होती हैं तब चले? जेव्हा जेव्हा घरामध्ये काही घटना घडतात तेव्हा चालता? हमारा रोना शुरू हो जाता है. आमचं लगेच रडणं सुरू होतं. प्रार्थना विनंती को मैं ये नहीं कह रहा हूँ प्रार्थना विनंती मत भेजिए. प्रार्थना विनंती पाठवणे लगेच सुरुवात, मी असं म्हणत नाही की तुम्ही पाठवू प्रार्थना नये. में सामर्थ्य है, प्रार्थनेमध्ये निश्चित सामर्थ्य आहे, बल मिलता है, त्यामध्ये बळ मिळतं. लेकिन हम एकदम कमजोर हो जाते हैं. पण आम्ही फार कमकुवत होतो हम खुद को कमजोर समझते हैं. आणि स्वतःला आम्ही कमजोर समजू लागतो. ऐसा लगता है कि सब कुछ चला गया है आणि मेरा. असं वाटतं की आता सगळं काही निघून गेलेलं आहे. और शैतान का ट्रिक है, शैतान की चाल है आणि ये, ही सैतानाची चाल आहे हमें नीचे गिराने की. आम्हाला खाली अब पाडण्यासाठी. किसके द्वारा गिराएगा मुझे मालूम नहीं. आता कुणाच्या द्वारे पाडेल मला माहित नाही. मेरे घर वालों के द्वारा भी हो सकता है. माझ्या घरातल्यांच्या द्वारे पण होऊ शकतं. अगर ये यीशु के घर वालों के द्वारा हो सकता है तो मेरे घर वालों के द्वारा भी हो सकता है. येशूच्या घरातल्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकतं, तर माझ्या घरातल्यांविषयी पण होऊ शकतं. आपको मालूम है यीशु के भाई और बहन उसके ऊपर विश्वास नहीं करते थे. तुम्हाला माहिती आहे का, येशूचे भाऊ बहीण त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत उसके नव्हते. ऊपर विश्वास नहीं करते थे. त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. उसको हंसते थे, त्याला हसत असत ये पागल आदमी की है. हा वेडा आहे. उसको कितना परेशान कर दिया होगा ना. आणि किती त्याला त्रास देऊन सोडला असेल. तुझे कुछ काम वगैरह है कि नहीं? की तुला काय कामधाम आहे की नाही? हमेशा प्रभु की बातें करता रहता है. नेहमी प्रभूच्या बाबतीत बोलतोस. वहाँ वचन में लिखा है वचनात लिहिलंय, यीशु के भाई और बहन उससे पे विश्वास नहीं करते थे. येशूचे भाऊ आणि बहीण त्याच्यावर विश्वास ठेवत नसत. सोचिए अगर आप एक साथ चल रहे हैं, आता विचार करा, तुम्ही एक साथ चाललेला आहात आपके साथ चलने वाला आपके ऊपर भरोसा नहीं कर आणि रहा है. तुमच्या सोबत चालणारच तुमच्यावर भरोसा ठेवत नाहीये. चल सकेंगे? चालू शकाल का? हमेशा शक की नजर से देखेंगे. नेहमी तुम्हाला शंकेनेच पाहणार. और उसके साथ में काम करना कठिन हो जाता मग है. आशांसोबत काम करणं कठीण होऊन जहाँ जातं. विश्वास ही नहीं है वहाँ क्या काम करेंगे? ज्या ठिकाणी विश्वासच नाही काय काम करणार? लेकिन यीशु ने उसके ऊपर विजय पण लिया. येशूने त्याच्यावर विजय मिळवला. उसी घर में था, त्याच घरात होता, उनसे प्यार किया त्यांच्यावर प्रेम केलं और उनके साथ में चला. आणि त्यांच्या सोबत चालला. यीशु के साथ में हुआ. येशू सोबत झालं. अब इफिस 4:27 में लिखा है, इफिस 4:27 मध्ये लिहिलेलं आहे, शैतान को अवसर ना दो. सैतानाला संधी देऊ नका. अवसर लिखा है. अवसर असं लिहिलेलं आहे. रमाबाई की भाषा में लिखा है रमाबाईच्या भाषांतरामध्ये लिहिलंय ठिकान. ठिकान ठिकाण. ठिकान का मतलब होता है ठिकाण याचा अर्थ जगह. जागा. और मराठी बाइबल के अंदर, सोसाइटी बाइबल के अंदर लिखा है वाव. आणि मराठी बायबलमध्ये वाव असं लिहिलेलं आहे. इंग्लिश शब्द नहीं, वाव ऐसे नहीं है. इंग्लिश वाव नाही, हा दुसरा वाव आहे. ये मराठी वाव है. हा मराठी वाव आहे. मतलब उसको स्थान मत दो, उसको याचा जगह मत अर्थ दो. त्याला जागा देऊ नका, त्याला स्थान देऊ नका. तो ये मत कहना वाव आजा, ऐसा मत कहना. कभी बोलते ना अच्छी चीज को देख कर कहते वाव. आणि कधी चांगल्या गोष्टी बघून आपण वाव म्हणतो. शैतान भी बहुत अच्छी अच्छी चीजें लेकर आता है. सैतान पण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येतो. उसको देखकर ये ना कहे वाव. आणि त्याला बघून हे नका म्हणू वाव. वाव का मतलब है उसको आने मत दीजिए. वाव देऊ नका याचा अर्थ त्याला येऊ देऊ नका. गुड न्यूज बाइबल में लिखा है गुड न्यूज बायबलमध्ये लिहिलंय चांस. चान्स. चांस का मतलब है संधी. मौका, संधि. उसको मौका मत दो. त्याला संधी देऊ नका. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, चांस ढूंढता है, संधी शोधतो, मौका ढूंढता है. संधी शोधतो. कौन? कोण? हमारा शत्रु. शत्रू और सैतान. मौके पे वार करता है. आणि संधी साधून वार करतो. यहाँ पे यही लिखा है, या ठिकाणी तेच लिहिलंय, वो मौका देखता है तो संधी साधतो और मौका जब से देखा चौका लगा दिया. आणि तो संधी साधतो आणि चौका मारतो. बरोबर चौका मारेगा. वो समझ में नहीं आएगा. आणि ते कळून देखील येणार नाही.
कब समझेगा मालूम? आणि केव्हा समजेल? जब हम सूझ जाएंगे जेव्हा सुजून जाताल तेव्हा तब समझेगा. आणि तेव्हा समजेल. तो उससे पहले नहीं जब जब सूझेंगे ना तब तक नहीं समझता. आणि जोपर्यंत सुजणार नाही ना तोपर्यंत कळणार नाही. वो मौका देखकर मारता है. आणि तो संधी शोधून मारतो. हमको लगता है कि नहीं वो आएगा और हम उसको पहचान लेंगे. नहीं, वो इतना प्यार से आएगा, ऐसा मौका ढूंढेगा कि हमको उठने के लायक नहीं. आणि आम्हाला असं वाटतं हा तो येईल मग आम्ही त्याला मारू, पण तो असा संधी साधून येईल की आपल्याला कळून पण येणार नाही आणि आमच्यावर असा घाला करेल की आम्ही उठू शकणार नाही. इसलिए इफिस 4:27 पे लिखा है, आणि म्हणून इफिस 4:27 मध्ये लिहिलंय, शैतान को अवसर ना दो. सैतानाला वाव देऊ नका. इसका मतलब हम उसको अवसर दे सकते हैं. याचा अर्थ आम्ही त्याला वाव देऊ शकतो. इसका मतलब ये है कि हम उसको मौका दे सकते हैं. याचा अर्थ हाच की आम्ही त्याला वाव देऊ शकतो. इसका मतलब ये है कि हम उसको संधि दे सकते हैं. याचा अर्थ हा की त्याला आम्ही संधी देऊ शकतो. इसका मतलब हम उसको चांस दे सकते हैं. याचा अर्थ हा की आम्ही त्याला संधी देऊ शकतो. इसलिए खुदा बाप ने यहाँ लिखा आणि है, म्हणून परमेश्वर बापांनी इथे लिहिलंय, इसलिए बाइबल के वचन में लिखा है, बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय, अवसर मत दो. वाव देऊ नका. तो अब मौका पहचानना तो आना चाहिए ना, कैसा है, आता ते संधी आपल्याला कळाली ती पाहिजे ना कशी आहे, किस प्रकार वो आता है. कसा तो येतो. तो उस मौके को समझना है. म्हणून ते जो संधी ते ओळखून घ्यायची आहे. NKJV बाइबल में लिखा है, NKJV मध्ये लिहिलंय, उसको स्थान मत दो, त्याला स्थान देऊ नका, उसको जगह मत दो. त्याला जागा देऊ नका. इसका मतलब वो जगह लेना चाहता है. याचा अर्थ तो जागा घेऊ इच्छितो. कहां पर जगह लेना चाहता है? जागा कुठे घेऊ इच्छितो? परमेश्वर की बनाई हुई भूमि पर. परमेश्वराने बनवलेल्या भूमीवर. कहाँ है उसकी भूमि? कुठे परमेश्वर. भूमी त्याची? हम है उसकी भूमि. आम्ही त्याची भूमी और आहोत. वो यहाँ पर जगह लेना चाहता आणि है. तो इथे जागा घेऊ इच्छितो. ये जगह किसका है? ही जागा कुणाची आहे? पवित्र आत्मा की. पवित्र आत्म्याची. यीशु मसीह ने कहा, येशू म्हटला, ये मैंने मोल ले ही लिया. मोलाने विकत घेतलेली आहे. आपका शरीर तुमचं शरीर पवित्र आत्मा का हे मंदिर है. पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. यहाँ पे पवित्र आत्मा की बातें होनी है. आणि या ठिकाणी पवित्र आत्म्याच्याच गोष्टी यहाँ व्हाव्यात. पे पवित्र आत्मा वचनों में निवास करता है. आणि या ठिकाणी पवित्र आत्मा वचनांमध्ये निवास करतो. और हम मूल्य देकर छुड़ाए गए हैं. आणि आम्ही मोल देऊन सोडवले गेलेले अब हम आहोत. खुद के नहीं हैं. आता आम्ही स्वतःचे नाही आहोत. इस भूमि को परमेश्वर ने ले लिया है कीमत देकर. या परमेश्वराने या भूमीला विकत घेतले किंमत मोजून. अगर आपने कहीं जगह ली हो, जर तुम्ही कुठे जागा घेतली, आपने उसका पे अदा किया है तुम्ही त्याचं मोल दिलेलं आहे और आप वहाँ पे घर बांध सकते हैं. आणि त्या ठिकाणी तुम्ही आता घर बांधू आपको शकता. कोई रुका नहीं पाएगा वहाँ पे, तुम्हाला कुठे कुणी त्या ठिकाणी रोकू शकणार क्योंकि नाही, आपके पास प्रूफ है. कारण तुमच्याकडे त्याचा पुरावा आहे. क्योंकि आपने वो ले लिया है, आपके पास में उसके प्रूफ है. आणि तुम्ही ते घेतलं याचा पुरावा तुमच्याकडे आहे. आपकी जगह कोई ले नहीं आणि पाएगा. तुमची जागा कोणी घेऊ शकणार नाही. कुछ लोग होते हैं पण काही लोक असतात अतिक्रमण करते हैं, की अतिक्रमण करतात वो घुस जाते हैं जगह में. आणि त्या जागेवर घुसतात. हमने खरीदा है, आम्ही खरेदी केली, हमारा बोर्ड है, आमचा बोर्ड आहे, वो अपना बोर्ड लगा देते आणि तो स्वतःचा बोर्ड लावतो, हैं. नहीं ये मेरा है, नाही हे माझं आहे, और झगड़ा करते हैं. आणि भांडण और करतात. कहाँ जाते हैं झगड़ा? आणि कुठं जातात ऊपर भांडण? तक चले जाता है. वरपर्यंत. शैतान भी वैसे ही है. सैतानही तसाच आहे. वो कहता है तो म्हणतो ये भूमि मेरी है. ही भूमी माझी आहे, वो घुसना चाहता है, आणि त्या ठिकाणी तो घुसू इच्छितो, अतिक्रमण करना चाहता है. अतिक्रमण करू इच्छितो. इस बात को उसको मौका नहीं देना, आणि म्हणून आम्हाला संधी द्यायची नाही, इसलिए उसको पहचानना है, आणि आम्हाला ओळखायचं आहे, उसको जानना है त्यांना जाणायचं आहे किस प्रकार वो युक्तियां रचकर इस स्थान के ऊपर कब्जा करना की चाहता है. कसा तो कुयुक्त्या रचतो आणि त्या स्थानावरती तो कब्जा मिळवू इच्छितो. वाव देऊ नका. वाव देऊ नका. पड़ोसी को बोलना वाव देऊ नका. हिला के बोलना स्वर्ग चले गए. वाव देऊ नका. वाव का मतलब क्या है? भाव नहीं. भाव देऊ नका ऐसा नहीं. वाव देऊ नका मतलब उसको आने मत दो. त्याला येऊ देऊ नका. सुबोध भाषांतर में लिखा है, सुबोध भाषांतरामध्ये लिहिलंय, शैतान को कार्य करने के लिए जगह मत दो. सैतानाला कार्य करण्यासाठी जागा देऊ नका. शैतान को कार्य करने के लिए जगह मत दो. सैतानाला कार्य करण्यासाठी जागा देऊ नका. इसका मतलब यह है याचा अर्थ हा, शैतान कार्य करता है, सैतान कार्य करतो शैतान चांस ढूंढता है, आणि सैतान संधी शोधतो, शैतान मौका ढूंढता है. सैतान संधी शोधतो. इसलिए हमें क्या करना है? आणि म्हणून आम्हाला काय करायचं? जो भी वो चालों को चलेगा, ज्या काही चाली तो चालेल, जो भी वो युक्तियों को रचेगा, ज्या काही युक्त्या रचेल उसका सामना करना. त्याचा सामना करायचा आहे. इसलिए इफिस में लिखा है 6:11 में, आणि म्हणून इफिस 6:11 मध्ये लिहिलंय, कैसे सामना करना है? सामना कसा करायचा आहे? खड़े होकर. उभे राहून. खड़े होकर. उभे राहून. सामना कैसे करना है? सामना कसं करायचं आहे? खड़े होकर. उभे राहून. जब लड़ाई होती है आणि जेव्हा लढाई होते ना, कैसे लड़ते हैं? कसं लढतात? कुर्सी पे बैठकर, खुर्चीवर बसून, सोफे सेट पर बैठकर, सोफावर बसून, खड़े होकर. उभं राहून. क्यों मालूम है? का माहितीये? क्योंकि सामने वाला पता है कि किस प्रकार वो डाव खेल रहा है, आणि आम्हाला कळतं की समोरचा कसा डाव खेळत आहे, और वो ऐसा डाव खेल रहा है तो मुझे कैसे डाव खेलना है. आणि जर तो असा डाव खेळतोय तर मला कसं खेळायचंय.
खड़े होकर युद्ध होता है। उभं राहून युद्ध होतं. इसलिए यीशु मसीह ने हमेशा वचन में लिखा है, आणि म्हणून येशूने नेहमी वचनामध्ये सांगितलंय, जागृत रहो, जागृत राहा, जागृत रहो, जागृत राहा, जागृत रहो, जागृत राहा, जागृत रहो। जागृत राहा. क्यों लिखा है? का लिहिलंय? उसके पीछे कारण है। त्याचं मागं कारण आहे. एक बार एक गृहस्थ खेती करके सो गए एकदा एक गृहस्थ शेती करून झोपला और रात में एक शत्रु आया और वहां पर जंगली दाने डालकर चला गया। आणि रात्री सैतान येऊन त्याचं जंगली निदान पेरून गेला. अब मालूम है ना वो कहानी? माहितीये का? वो घटना यीशु मसीह ने बताया। आणि ती घटना येशूने सांगितली. शत्रु आया, शत्रू आला. कब आया? कधी आला? जब गृहस्थ सो रहा था। जेव्हा तो गृहस्थ झोपला होता. आया, आला, रात को देखा, रात्री पाहिलं, ये कोई जागृत नहीं है भाई, वो हा जागृत नाहीये, ये सो रहा है आराम से। झोपलाय आरामात. चलो अभी समय है, त्याला आत्ताच वेळ आहे, अभी मौका है, आत्ताच संधी आहे, अभी जंगली बीज को डाल देता हूं। आत्ताच जंगली बियाणं टाकतो. खेत वही है, शेत तेच आहे, अच्छे फल डाला है, चांगलं पीक टाकलेलं आहे, अच्छे बीज भी डाला है, चांगलं बियाणं टाकलेलं आहे. लेकिन शत्रु ने कब डालकर चला गया पता भी पण नहीं चला। शत्रू ते कधी टाकून निघून गेला कळालंच नाही. ये कब पता चला? हे केव्हा कळालं? जब वो बड़े हुए। जेव्हा ते पीक वाढलं. जब छोटे थे तब तक पता नहीं चला, लहान होते तोपर्यंत माहित नाही पडलं, क्योंकि वो और वो एक ही जैसे दिख रहे थे, कारण ते एकच सारखं दिसत होतं, एक ही जैसा बढ़ रहे थे। एकच बरोबर वाढत होते. जब थोड़ा सा बड़े फल देने की बारी आई, जेव्हा थोडंसं वाढले, फळ देण्याची वेळ आली, तब देखा कि अरे ये तो जंगली है, आणि तेव्हा पाहिलं की अरे हे तर जंगली आहे नकली है। आणि नकली आहे. कब हुआ? कधी झालं? सो रहे थे जब। जेव्हा झोपले होते. इसलिए आत्मिक जीवन में सोना नहीं है। आणि म्हणून आत्मिक जीवनामध्ये कधी झोपायचं नाही. शारीरिक रीति से सोइए, शारीरिकरित्या झोपा, 8 घंटे नींद लीजिए, 8 तास झोप घ्या, अच्छा फ्रेश होइए, चांगलं फ्रेश व्हा, लेकिन आत्मिक जीवन में सोना मत। पण आत्मिक जीवनामध्ये झोपू नका. सोने का मतलब क्या है? झोपण्याचा अर्थ काय माहितीये का? ये कुयुक्तियां जब हमें पता नहीं ना, इसका मतलब आत्मिक रीति से सो गया हूं। आणि कुयुक्त्या माहित नाही याचा अर्थ हा आत्मिक रीतीने झोपलाय. यहाँ पे लिखा है, या ठिकाणी दिलंय, उस डेविल को, उस शैतान को जगह मत दो। त्या सैतानाला जागा देऊ नका. वो छल कपट करता है, तो छल कपट करतो. इस बात को हम समझे। आणि ही गोष्ट आम्ही समजून घ्यावी. इजरायलियों को गिराने में किसका हाथ था मालूम? इस्रायलांना पाडण्यात कुणाचा हात होता माहितीये का? शैतान का सबसे बड़ा हाथ था। सैतानाचा सगळ्यात मोठा हात होता. और किस प्रकार आता था वो? आणि कसा येत होता तो? अलग अलग प्रकार से युक्तियां रचकर उनके जीवन में उनको काम करता था। निरनिराळ्या तऱ्हेने कुयुक्त्या करून त्याच्या जीवनामध्ये काम करत असे. गिनती का 25 अध्याय, गणना याचा 25वा अध्याय 16 से 18 वचन पढ़ते हैं। 16 ते 18 वचन जर वाचलं, अगर आप पूरे इस अध्याय को पढ़ेंगे, आणि पूर्ण अध्याय जर तुम्ही वाचला, वहाँ पे एक बात आपको नजर त्या आएगी। ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला कळेल. 16 वचन में लिखा है, 16 वचनात दिलंय, गिनती इसका 25 अध्याय 16 से 18 वचन। गणना याचा 25वा अध्याय 16 ते 18 वचन. परमेश्वर ने मूसा से कहा, परमेश्वराने मोशेला म्हटलं, 17 वचन में, मिद्यानियों को सता और उन्हें मार। मिद्यानांना सतव आणि त्यांना मार. यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, मूसा को कहा, मोशेला म्हटलं, खुद परमेश्वर ने, स्वतः जो परमेश्वराने मिद्यान इजरायलियों के शत्रु थे, मिद्यानी जे इस्रायलाचे शत्रू होते, जो बार बार उनके ऊपर हमला करते थे, जे वेळोवेळी त्यांच्यावर हल्ला करत असत, परमेश्वर यहाँ कह रहा है, परमेश्वर आता म्हणत आहे, उनको सता, त्यांना सताव, उनको सता। त्यांना सताव. सताने का मतलब हम अच्छे से जानते हैं। सतवायचं आम्हाला अर्थ चांगला माहिती आहे. जब कोई हमें सताता है जेव्हा कोणी आम्हाला सतावतो तो बड़ा बुरा लगता है तर फार वाईट वाटतं, और हम मारामारी पे उतर जाते हैं। आणि आम्ही हाणामाऱ्यावरती उतरून येतो. सताने का मतलब क्या है? सताव याचा अर्थ चिढ़ाना। चिडवायचं. कुछ लोग चिढ़ाते हैं। काही लोक चिडवतात. हम जब खेलते थे यूथ, हम सब लड़के खेलते थे, जेव्हा मुलं आम्ही खेळायचो, एक दूसरे को चिढ़ाते थे, एकमेकाला चिडवायचो, कुछ भी नाम लेकर चिढ़ाते थे। काही नाव घेऊन चिडवायचो. शायद आपके साथ नहीं हुआ होगा ऐसा। कदाचित तुमच्या सोबत नसेल झालं असं. हम एक दूसरे को चिढ़ाते थे, आम्ही एकमेकाला कुछ चिडवायचो, भी बोलकर। काही बोलून चिडवायचो. कभी कभी इतना चिढ़ाया जाता था कि उसको गुस्सा दिलाया जाता था। आणि कधी कधी इतकं त्याला चिडवायचो की त्याला खूप राग चढायचा. फिर बैट हाथ में आए, विकेट हाथ में आए, मार देते थे पकड़ मग के। बॅट हातामध्ये येऊ दे, विकेट हातामध्ये येऊ दे, आम्ही ते काय मिळेल त्याच्याने मारायचो. ये पत्थर हाथ में आने दो, मग दगड हातामध्ये येऊ दे, इतना चिढ़ाते थे कि बस मारामारी पे उतर जाते। आणि मग एवढं चिडवायचं की मग मारामारीवर उतरायचे. शैतान भी ऐसे करता है, सैतान पण असंच करतो, सताता है, सतावतो, इतना सताएगा, इतका सतावतो, इतना सताएगा इतका कि सतावतो हमारे अंदर चिढ़ आ की जाए आमच्यामध्ये चिड उत्पन्न होते और हम मारेंगे। आणि आम्ही मारतो. यहाँ इसलिए यहाँ मूसा को कहा परमेश्वर ने, आणि म्हणून या ठिकाणी मोशेला परमेश्वर म्हटलं, शत्रु को शत्रूला सता, सताव, शत्रु को शत्रूला मार। मार. सता, सताव, मार। मार. मेरे पीछे बोलिए, सता और मार, सता और मार। कैसे मारना है? सता के मारना है।
सतावून मारणार आहे. अगर वो हमको सताता है, जर तो आम्हाला सतावतो, वो हमको मारना चाहता तो है, आम्हाला मारू इच्छितो, तो ये क्या हो रहा था मालूम? यहाँ इस जगह पे क्या हो रहा था? या ठिकाणी काय होतं होतं माहितीये का? यहाँ पे घटना हुई. एक घटना घडली. शैतान जो है ना, वो इजरायलियों के जो लड़के थे ना, परमेश्वर के जो प्रजा थी ना, मिद्यानी लड़कियों को भेज कर वहां पर उनके साथ में व्याभिचार करते थे. समझ में आया बात? सुंदर सुंदर लड़कियों को इनके तंबू में भेज देते थे. आणि सुंदर मुलींना त्याच्या तंबूमध्ये ते पाठवत असत. और ये लड़के क्या करते थे? आणि मग ह्या मुली काय करायच्या? उनको सताते थे. त्यांना सतवायच्या. आज नहीं तो कल आएगा पक्का. आज नाही तर उद्या येईल नक्की. दाने डालते थे. दाणे टाकायचे. आज नहीं तो कल, आज नाही तर उद्या पक्का आएगा. पक्का येणार. पक्का. सता के मारा उनको. सतावून मारलं. और इजराइल के प्रभु, और इन्होंने इतना ही नहीं किया, आणि तेवढंच नाही केलं, उन लड़कियों से इन्होंने विवाह किया त्या मुलींसोबत यांनी विवाह केले, जो प्रभु ने उनको चेतावनी दी थी जे प्रभूने त्यांना आधीच चेतावणी दिली होती कि अन्य लड़कियों के अन्य जाति में शादी नहीं की करना. अन्य जातीच्या स्त्रियांशी विवाह करू नका. ये प्रभु ने चेतावनी दिया था. हे प्रभूने त्यांना चेतावणी दिली होती. और लेकिन उन्होंने वैसा किया. पण त्यांनी तसं केलं. और इन लड़कियों ने क्या किया? आणि त्या मुलींनी काय केलं? उनके साथ में शादी रचाई त्यांच्यासोबत लग्न रचलं और मूर्ति पूजा करने लगा, आणि मूर्ती पूजा करू लागले, जिससे प्रभु को ईर्ष्या था. ज्यामुळे ज्याला परमेश्वराला ज्याच्यामुळे ईर्ष्या होती. प्रभु चिढ़ गया. प्रभू रागावला. मूसा को बोला, मोशेला म्हटला, अरे क्या कर रहे हैं? अरे काय करतायत? शैतान ने क्या किया? अलग ट्रिक अपनाई, अलग योजना बनाई उनके लिए. सैतानाने काय केलं? वेगळ्या अशा योजना केल्या उनके आत्मिक जीवन को खत्म करने के. त्यांचं आत्मिक जीवन संपवण्यासाठी. सता के मारा इस्राएल. सतावून मारलं इस्रायली लोकांना. फिर प्रभु कहाँ छोड़ता है? मग प्रभू कशाला सोडतो? प्रभु ने भी मरी को लेकर आ गया. प्रभू पण मरी घेऊन आला. ये कब मरी खत्म है वो मालूम? ही मरी कधी संपली माहिती का? जब अगर 18 वचन को पढ़ेंगे, जेव्हा तुम्ही 18 वचन वाचाल, वहाँ पे पोर के विषय में लिखा है. पोर कोजबी वहाँ पे कोजबी नाम की एक लड़की है, और वहाँ पे वो जो लड़का है इजरायली है, उनको मारने के बाद में ये मरी आणि खत्म ते है. पोर आणि जे कोजबी ते आहेत त्यांना मारल्यानंतर हे मरी थांबली. हमारे जीवन में वही करना है. आमच्या जीवनात देखील हेच करायचं आहे. जो हमारे जीवन में हमको प्रभु से दूर लेकर गए चीजें है ना, उसको अटैक करना है. हमको उसको पकड़ना है, उसको सताना है, उसको मारना है, उसको निकालना है. ज्या गोष्टी आम्हाला प्रभूपासून दूर घेऊन गेल्यात ना, त्या समजून घ्यायच्यात. त्यांना आम्हाला सतवायचे, त्यांना मारायचे, त्यांना आमच्या जीवनामधून काढून टाकायचंय. उन बातों को निकाल देना है. आणि त्या गोष्टी काढून टाकायच्यात. लेकिन इससे पहले उस बात को समझना पण है त्या अगोदर आम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या कि शैतान किस प्रकार से अटैक करता की है, सैतान कशा प्रकारे अटॅक करतोय, हमारे जीवन को नाश करता है. आमचं जीवन नाश उसका करतोय. एक ही मकसद है, एकच त्याचा उद्देश हमारे जीवन को खत्म करना. आमचं जीवन संपवणे. आदम और हवा का जीवन खत्म कर दिया. आदम आणि हवेचं जीवन संपवलं. सता कर मारा. सतावून मारलं. कैसे सताया? कसं सतवलं? वो देख फल कितना अच्छा है. बघ ते फळ किती छान आहे. पहले भी फल था, आधी पण फळ वो होतं फल देख रही थी, आणि फळ पाहत होती. लेकिन इसके बोलने के बाद में और फल में चमक आ गई. पण ह्याच्या बोलण्याच्या द्वारे त्या फळामध्ये अजून चमक आली. आजकल फल बड़े अट्रैक्टिव दिखते हैं. आजकाल फळं फार आकर्षित दिसतात. मैंने पूछा उस आदमी को, फल वाले को, भैया इतना चमक क्या है इसके अंदर? आणि मग त्या फळवाल्याला मी विचारलं की एवढी चमक काय आहे उसने याच्यामध्ये? एक बात बोला, तो एक गोष्ट बोलला, इसको पॉलिश मार के रखा ह्याला जाता है. पॉलिश मारून ठेवलं जातं. आपने देखा फ्रूट की दुकान पे आप आजकल बड़े अच्छे दिखते हैं, आकर्षित दिखते हैं. आणि फळांच्या जर दुकानामध्ये तुम्ही पाहिले ती फळं एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात आकर्षित करने आणि के ते आपल्याला आकर्षित लिए. करतात. उसको पॉलिश की जाती है. त्याला पॉलिश केलं जातं. शैतान भी पॉलिश कर करके आता है. सैतान पण पॉलिश करून करून येतो. फल पहले भी था, फळं आधी पण होते अभी भी था, आणि आताही होतं. लेकिन शैतान ने क्या किया? पण सैतानाने काय केलं? उसको सताया. त्याला सतवलं. उसके दिमाग में सता के उसने इतना सताया, उतने सताया, उसको मतलब इतना मजबूर कर दिया उसको कि उसको फल खाना ही पड़ा उसको. आणि इतकं त्याला सतावलं, इतकं त्याला फितवलं की ते फळ खाण्यासाठी त्याला भाग पाडलं. उसको मजबूर कर दिया. त्याला त्या ठिकाणी ते फळ खाण्यासाठी भाग पाडलं. शैतान क्या करता है? सैतान काय करतो? मजबूर करता है भाग पाडतो हमें करने के लिए, ते करण्यासाठी, जो हम करना नहीं चाहते. जे आम्हाला करण्याची इच्छा नसते. बहुत बार हमारे जीवन में होता है, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये असं हम होतं, करना नहीं चाहते, आमची इच्छा नसते ते फिर भी करण्याची, हो जाता है. पण ते होऊन जातं. फिर भी हो जाता है. तरी होऊन जातं. अगर वो हो गया आणि जर ते झालं और हमारे मन में
उसको वो लगा कि ये गलत है, आणि आमच्या मनामध्ये असं वाटलं की हे चुकीचं होतं, पश्चाताप कर लीजिए. तर पश्चाताप करा. हमारा परमेश्वर आमचा परमेश्वर क्षमा करने वाला प्रभु है, क्षमा करणारा परमेश्वर आहे. क्षमाशील है, तो क्षमाशील आहे, कल्याणकारी है. तो कल्याणकारी वो आहे हमारा कल्याण देखना चाहता है. आणि त्याची इच्छा आहे आमचं कल्याण पाहणे. एक बार प्रभु ने एक आदमी ने पूछा कितनी बार क्षमा किया जाए. आणि एका व्यक्तीने विचारलं किती वेळा क्षमा करायची. प्रभु ने क्या बोला? प्रभू काय म्हटला? कितनी बार? एक बार. 7 तो कितना हुआ भैया कैलकुलेशन? कितना हुआ कैलकुलेशन? एक्चुअली मेरा गणित कच्चा है. कितना हुआ? 7 का 70 कितना हुआ? 490 से बराबर ना? 7 49 490. दादा सत्य मेरे को हेल्प करना जरा, आपका गणित अच्छा है. 490 कितने साल में? एक दिन का हिसाब है ये. एक दिन में कितनी बार माफ करना है? एका दिवसात किती वेळा माफ करायचंय? 490 बार. 490 वेळा. कितने दिन में? किती दिवसात? और हम साल लगाते एक को माफ करने के लिए. आणि एक माफ करायला आपण वर्ष लावतो. प्रभु का वचन आ गया है, प्रभूचं वचन आलं, अब माफ करना आता पड़ेगा. माफ करावंच फिर भी लागेल. नहीं करते, चले लगता है तरी पण ते लागतं, पण नाही माफ करत. आज का दिन. फिर अगले संडे वापस लगता है. मग परत पुढच्या रविवारी येतं, परत लागतं. आज के दिन लग तो रहा है, लागतं तर आहे, लेकिन क्रिया नहीं हो रही. पण क्रिया होत नाही. प्रभु ने क्या कहा? प्रभूने काय म्हटलं? 490 बार. 90 वेळा. शैतान की युक्ति क्या है? सैतानाची युक्ती काय? नहीं करने देना. करूच द्यायचं नाही. अभी टाइम नहीं है ना. आता वेळ नाहीये ना. तेरे को कितना सताया, तुला किती सतावलं, तेरे को याद नहीं है क्या? तुला लक्षात नाही का? तेरे को मारा, तुला मारलं, तेरे को याद नहीं है क्या? तुला लक्षात नाही का? ठीक है. अगले संडे पंडित दादा हम प्रार्थना, मेरे लिए प्रार्थना करना, माझ्यासाठी प्रार्थना करा मैं उसको क्षमा कर सकूं. की मी याला क्षमा करू शकेन. प्रार्थना करने के लिए नहीं बोला प्रभु ने, प्रार्थना करण्यासाठी नाही सांगितलं, क्रिया करने के लिए बोला. क्रिया करण्यासाठी सांगितलं. हम बहुत आत्मिक हैं. आम्ही फार आत्मिक आहोत. प्रार्थना करना, प्रार्थना कर, हर बात प्रार्थना करना. प्रत्येक गोष्टीत प्रार्थना. सशक्त बुद्धि कुछ बोलती नहीं क्या? सतसत विवेक बुद्धी काही सांगत नाही. कॉन्शियस कुछ बोलता नहीं क्या? कॉन्शियस काहीच सांगत जब नाही. भी कॉन्शियस को लगे कि गलत है, जेव्हा कॉन्शियसला वाटेल की हे चुकीचं आहे, खड़े हो जाए. उभे राहा. मैंने गलत किया है, मुझे क्षमा कर दो. मी चूक केली, मला क्षमा करा. नम्र बन जाए. नम्र बना. पर हमें नम्रता नहीं आती पण नम्रता येतच नाही. और शैतान यही चाहता है आणि सैतानाची हीच इच्छा हम आहे नम्र ना बने, की आम्ही नम्र होऊ नये, हम कठिन बने. आम्ही कठीण व्हावं. मैं क्यों झुकूं? मी कशाला वाकू? मैं आत्मिक है, मी आत्मिक आहे. उससे ज्यादा अन्य भाषा में मैं बात करता हूँ. त्याच्यापेक्षा जास्त अन्य भाषा मला येते. मैं ज्यादा सेवा करता हूँ, मी जास्त सेवा करतो. नाम ले लेकर बुलाता हूँ. नाव घेऊन बोलवतो. आपको क्या मालूम मेरी सेवा क्या है? तुम्हाला काय माहिती माझी किसने सेवा? झुकना चाहिए? मग वाकायचं कुणी? उसने झुकना चाहिए. त्याने वाकायला पाहिजे. यीशु मसीह ने ऐसे नहीं किया. येशूने असं नाही केलं. मेरे प्रभु ने, सृष्टिकर्ता परमेश्वर ने सृष्टि के सामने झुक गया. माझा सृष्टिकर्ता परमेश्वर सृष्टी पुढे झुकला. उसकी कोई गलती नहीं थी, त्याची काही चूक नव्हती, कुछ गलती नहीं थी, काही चूक फिर नव्हती, भी सृष्टि के सामने झुक गया. तरी देखील सृष्टी समोर और झुकला. उसी सृष्टि ने उसको क्रूस के ऊपर मार दिया. आणि त्या सृष्टीने त्याला वधस्तंभावरती मारलं. उसको मालूम था, त्याला माहित उसको होतं, मालूम था त्याला माहित होतं मेरे ये सृष्टि जिसके मैं पैर धो रहा हूं वो मुझे क्रूस पर चढ़ाएगा. माझी ही सृष्टी जे मी पाय धुते तेच मला वधस्तंभावर फिर चढवणार. भी उसने झुका. तरी देखील तो झुकला. हमें झुकने के लिए तैयार होना है. आम्हाला देखील झुकायसाठी तयार व्हायचं. शैतान झुकने नहीं देगा. सैतान नाही झुकू देणार. नम्र बनना, नम्र बना. इसकी कोई युक्ति है ही भैया. त्याची कुयुक्ती आहे. हमें कहानी, हमें मालूम है बचपन में हमको सिखाया गया था, आणि लहानपणी आम्हाला शिकवलं गेलं कबूतर और शिकारी की कहानी. कबूतर आणि शिकाऱ्याची गोष्ट. मालूम है ना हमको? बरगद के पेड़ के नीचे कबूतरों का एक बड़ा झुंड रहता था. बरगद कुठलंही झाड सांगू, वडाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली एक कबूतर राहत होता. और हम देखते हैं कि एक दिन कबूतर को भोजन की तलाश में वो निकल पड़े. आणि एकदा आम्ही पाहतो की ते जेवणाच्या शोधामध्ये गेले. और हम देखते हैं, हमने सबने देखा है कहानी को ना, पढ़ा है बचपन में पढ़ते. आणि फिर ही गोष्ट आम्ही ऐकली आहे. वहाँ जमीन पर खूप सारे ढेर सारे दाने पड़े हुए थे. आणि खूप सारे दाणे त्या ठिकाणी पडलेले होते. और सभी कबूतर दाना चुगने के लिए
जमीन पर उतर गए आणि सगळे कबूतर ते दाना टिपण्यासाठी खाली जमिनीवर उतरले. और हमको मालूम है आज क्या बिछाया हुआ था, आणि आम्हाला माहिती त्या ठिकाणी काय पसरलेलं होतं, जाला बिछाया हुआ था जाळं पसरलेलं और होतं वो जाले में अटक आणि गए त्या जाळ्यामध्ये ते अडकले दाना देखकर। दाना बघून. दाना जब होता है ना सामने क्या है ना नीचे क्या है वो समझ में नहीं आता। आणि जेव्हा दाना दिसतो ना त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला काय आहे ते कळत नाही, दिसत शैतान नाही. भी अट्रैक्ट करता है, आकर्षित करता है जाल में फंसाने के लिए। सैतान आपल्याला आकर्षित करतो त्याच्या जाळ्यात अडकवण्यासाठी. एक दिन एक गांव में एक बड़ा बिजनेसमैन आया एका गावामध्ये एक मोठा व्यावसायिक आला और वो गांव वालों से कहता है कि मेरे पास में एक स्कीम है, आणि त्या गावकऱ्यांना म्हणतो की माझ्याकडे एक योजना आहे इस स्कीम के द्वारा आपका बड़ा फायदा होगा। आणि या योजनेच्या द्वारे तुमचा खूप फायदा होणार आहे. और बिजनेस बात की बातें सुनकर गांव वालों ने उसको उस स्कीम को लेने के बारे में दिलचस्पी दिखाई। आणि त्यांचं ऐकून गावकऱ्यांनी त्याची योजनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. उस बिजनेसमैन जो बिजनेस वाला था उसने लोगों से कहा, आणि त्या व्यावसायिकाने लोकांना म्हटलं मैं कुछ बंदरों को खरीदना चाहता हूँ, मी काही माकडं खरेदी करू इच्छितो आप लोगों को मुझे बंदर को पकड़ कर देना होगा आणि तुम्हाला मला ते माकडं धरून द्यावी लागतील और हर एक बंदर का मैं आपको 100 रुपए दूंगा। आणि प्रत्येक माकडा मागे मी तुम्हाला 100 रुपये देईन. ये गांव के लोग जो बेचारे खेती करने वाले थे, आता हे गावाकडचे लोक बिचारे शेतकरी होते उन्होंने सोचा ये काम भी कोई बुरा काम नहीं आणि है। मग त्यांनी विचार केला हे काम पण काही वाईट काम नाहीये. गांव के लोग अब बंदर पकड़ने में जुट गए आता गावातले लोक जे आहेत ते माकडं पकडण्यामध्ये जुटले और कई लोग एक एक बंदर पकड़ कर लेकर आ आणि गए। बरेचसे लोक एक एक माकडं धरून आणले. कोई किसने 2 बंदर लेकर आया, कोणी 2 धरले, किसी ने 5 लेकर कोणी आया 5 घेऊन आले और जितने बंदर लेकर 100 रुपए के हिसाब से उनको मिल गया। आणि जेवढे माकडं ते घेऊन आले धरून त्यांना प्रत्येकी 100 प्रमाणे पैसे मिळाले. और सब इस बिजनेसमैन ने सबको पेमेंट कर दिया आणि ह्या व्यावसायिकाने सगळ्यांना पैसे दिले और ये देखकर गांव वाले एकदम खुश हो गए, आणि हे पाहून गाववाले एकदम खुश झाले उनको अच्छा महसूस हुआ। आणि त्यांना फार चांगलं वाटलं. और ये तो अच्छा है, बंदर को पकड़ो बेचो और पैसा मिल अरे जाता हे है। तर चांगलं आहे, माकडं धरा त्यांना विका आणि पैसे घ्या. और ये बिजनेसमैन जो है ये भी ईमानदार है, आता हा व्यावसायिक जो आहे तो पण इमानदार आहे. जो उसने कहा जे तो बोलला उसने किया। त्याने केलं. मैंने बंदर को लाया मी माकडं आणले और जो उसने रकम बोला था, वेतन बोला था, उसने दे आणि दिया। जी रक्कम त्याने बोललं होतं तर दिली वाह बड़ा मजा आया। आणि खूप चांगलं वाटलं. और कुछ दिनों के बाद में फिर से एक बार ये उस गांव में आया आणि बिजनेसमैन काही दिवसानंतर हा व्यावसायिक पुन्हा त्या गावामध्ये आला और गांव वालों से ये कहता है, आणि गाववाल्यांना म्हटलं अब की बार मुझे बंदर चाहिए, आता मला माकडं पाहिजे, लेकिन इस बार मैं 100 रुपए नहीं दूंगा, पण यावेळेस मी 100 रुपये नाही इस देणार, बार मैं आपको 200 रुपए दूंगा, यावेळी मी 200 रुपये देईन, मुझे जरूरत है बंदरों की। मला गरज आहे माकडांची. ये बड़े खुश हो गए, हे फार आनंदी अरे वाह झाले. भी डबल पैसा अरे मिलेगा। वा डबल पैसे मिळणार. और ये गांव वाले सब लग गए वो बंदरों को पकड़ने के आणि लिए हे गाववाले सगळे त्या माकडांच्या मागे लागले और इन्होंने बंदरों को पकड़ा, आणि त्यांनी माकडं पकडले, उसको दिया, त्यांना दिले इनको 200 रुपए मिल आणि गए त्यांना 200 रुपये मिळाले. और वो अपने बंदर को लेकर चला जाता आणि है। ते माकडं घेऊन आपला निघून जातो, वापस वो आता है परत येतो और वो कहता है आणि तो म्हणतो मुझे वापस एक बंदर चाहिए, मला पुन्हा माकड पाहिजे, लेकिन इस बार मैं 200 रुपए नहीं दूंगा, पण यावेळी मी 200 रुपये नाही देणार, मैं 500 रुपए दूंगा। मी 500 रुपये देईन. अब वो लोग सोच में पड़ जाते हैं आता ते लोक विचारात पडतात क्योंकि इन्होंने इतने बंदरों को दे दिया था कि गांव में बंदर ही नहीं बचे का थे। आता यांनी एवढं माकडं त्याला धरून दिले होते की आता गावामध्ये माकडच उरली नव्हती. अब कहाँ ढूंढते, आता कुठं शोधणार. लेकिन फिर भी कहा कि ठीक है हम देखते हैं अगर मिलते हैं तो। नंतर ते म्हटले नाही बघतो आम्ही मिळाले तर. आसपास के सब जो गांव थे वहां सब बंदर गायब हो गए। आणि आसपासच्या गावातले सगळे बंदर जे माकडं होते ते गायब झाले. लोगों ने बंदर ढूंढने में बड़ी मेहनत की, आणि मग ते माकडं शोधण्यासाठी लोकांनी फार मेहनत केली. लेकिन पिछले की तुलना में अब बंदर कम मिले। पण मागच्या तुलनेमध्ये आता जी माकडं होती ती फार कमी मिळाली. लेकिन फिर भी इस बिजनेसमैन ने वो जो भी थोड़े बंदर थे उनको लिया और 500 रुपए दे पण दिए तरी देखील या व्यावसायिकाने जे काही थोडेफार माकडं मिळाले ते घेतले आणि त्यांना 500 रुपये दिले और वो ये खुश हो गए। आणि हे फार आनंदी झाले. अब ये गांव वाले सोचते हैं आता हे गावकरी विचार करतात कि अब तो सब बंदर खत्म हो गए, आता तर सगळे माकडं अगर ये संपले. वापस बिजनेसमैन आता है आता जर व्यावसायिक परत येतो तो हम इसको कहाँ से बंदर तर देंगे। आम्हाला माकडं त्याला कुठून शोधून द्यायची. और वापस वो बिजनेसमैन आता आणि है पुन्हा तो व्यावसायिक येतो और यही प्रस्ताव को रखता है। आणि तोच प्रस्ताव पुढे ठेवतो. लेकिन अब गांव वाले कहते हैं पण आता गाववाले म्हणतात हम कहाँ ढूंढेंगे इनको, आता आम्ही कुठं शोधणार, सब खत्म हो गए बंदर। सगळे संपले अब माकडं. हमारा खेती का काम खेती में जुड़ जाते हैं। आता आमचं शेतीचं काम आहे आता आम्ही त्याच्यामध्ये लागतो. और सभी ने इस बिजनेसमैन को मना कर दिया आणि सगळ्यांनी त्या व्यावसायिकाला मना केले और ये कहते हैं आणि ते म्हणतात अब ये हमसे नहीं होगा, आता हे आमच्याकडून होणार हम नाही, खेती करते हैं। आम्ही शेती करतो. अब वो बिजनेसमैन
चला जाता है। आता तो व्यावसायिक निघून जातो थोड़े दिनों के बाद में फिर से एक बार ये गांव में आता है आणि थोड्या दिवसांनी पुन्हा एकदा त्या गावामध्ये येतो और वो गांव वालों से कहता है आणि गाववाल्यांना म्हणतो इस बार मुझे बंदर चाहिए, या वेळेला मला माकडं पाहिजे लेकिन अब मैं एक बंदर का 2000 रुपये दूंगा। आणि आता मी या एका माकडाच्या मागे तुम्हाला 2000 देईन। अब सभी को बंदर पकड़ने का कहीं नहीं थे, बंदर कहाँ से लेकर आए? आता उरलेच नव्हते माकडं तर कुठून शोधणार? और बिजनेसमैन ने पहले भी गांव के लोगों को पैसा दिया था आणि व्यावसायिकांनी अगोदर त्या गावकऱ्यांना पैसे दिलेले और होते। बिजनेसमैन के ऊपर लोगों का पूरा भरोसा आता था, या व्यावसायिकावर त्या लोकांना बराचसा विश्वास बसला लेकिन होता। अब बंदर बचे ही नहीं तो कहाँ से लेकर पण आएंगे? आता जर माकडच उरले नाही तर आणणार कुठून? अब वहां पे बंदर नहीं है। आता त्या ठिकाणी माकडं नाहीयेत। अब बिजनेसमैन ने कहा कि ठीक है कोई बात नहीं, उन्होंने कहा मना कर दिया कि अब बंदर नहीं तो हम कहाँ से देंगे तुझे, आणि मग ठीक आहे, आता माकडं उरलेलीच नाही तर आम्ही कुठून देणार तुला? हम नहीं दे सकते आप। आम्ही नाही देऊ शकत। और ये बिजनेसमैन वहां से चला आणि जाता है, मग तो व्यावसायिक तिथून निघून जातो। लेकिन वह बिजनेसमैन का नौकर था पण त्या ठिकाणी एक व्यावसायिकाचा तो नोकर होता जो उसके साथ आया था। जो त्याच्या सोबत आला होता। बिजनेसमैन चला जाता है हा व्यावसायिक निघून लेकिन जातो नौकर वहां रह पण जाता है। नोकर तिथे थांबतो उसने गांव के लोगों से कहा आणि त्याने तो गावकऱ्यांना म्हणतो कोई बात नहीं, मेरा मालक चला गया ना, काय हरकत नाही, माझा मालक निघून गेला मैं ना, आपको एक बात बताना मी चाहता हूँ, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, मेरे सेठ को मत बोलना, माझ्या शेठला सांगू नका, मैं ना सेठ के चोरी छुपे ना आपको बंदर देता हूँ। मी माझ्या मालकापासून लपून तुम्हाला माकड देतो। सेठ ने 2000 रुपये बोला, शेठनी 2000 सांगितले, मैं तुमको 1000 रुपये का देता हूँ, मी तुम्हाला 1000चं देतो। तुम 1000 रुपये का बंदर मुझसे खरीदो 1000चा माझ्याकडनं खरेदी करा और मेरे सेठ को 2000 में बेच आणि दो। माझ्या शेठला 2000ला विका। ये बात सब गाँव वालों को अच्छा लगा आणि हे ऐकून गाववाल्यांना फार बरं वाटलं और वो तैयार हो गए। आणि ते तयार झाले। उस बिजनेसमैन पे उनका भरोसा था, त्या व्यावसायिकावर त्यांचा भरोसा होता गांव वालों ने उस बिजनेसमैन के नौकर से बंदर को खरीदा आणि गावकऱ्यांनी त्या बिझनेसमॅनच्या नोकराकडून माकडं खरेदी केली और नौकर ने भी उनको बंदर दे दिए, आणि नोकरानेही ती माकडं त्यांना दिली, वो पैसे लिए पैसे दिले और वहां से निकल आणि गए। तिथून निघून गेला। अब वो बिजनेसमैन कभी वापस नहीं आया उस गांव में, आता तो व्यावसायिक त्या गावात परत पुन्हा कधी आला नाही ना वो नौकर आया कभी, आणि कधीच तो नोकर पण नाही आला, क्योंकि वो बिजनेसमैन ने उस नौकर को बोल के रखा था, ये ट्रिक बनाया था, ये युक्तियां बनाई थी। कारण की त्या नोकराला मिळून त्या व्यावसायिकाने एक ट्रिक, एक युक्ती आखली होती और बिजनेसमैन और उनका नौकर दोनों मिलकर गांव के लोगों को धोखा देकर भाग गए। आणि तो व्यावसायिक आणि तो नोकर गावातल्या लोकांना त्यांनी भ्रमात टाकला आणि तिथून पळून गेले, फंसाकर चले जाते हैं, त्यांना फसवून पळून गेले, युक्तियां बनाकर लोगों को फंसा दिया। युक्त्या बनवून लोकांना फसवलं। ऐसे बहुत बार शैतान आता है, असं बऱ्याचदा सैतान येतो, एक एक बंदर हमारे सामने रखता है, आपल्या समोर एक एक माकड ठेवतो, पहले 100 रुपये देता है, पहिले 100 देतो, फिर 200 देता है, मग 200 फिर देतो, 500 देता है, मग 500 देतो, फिर 2000 का प्रस्ताव करता है मग 2000चा प्रस्ताव देतो और एक चीजें हमारे अंदर दिलचस्पी आती है उसके अंदर। आणि मग आमचं जो इंटरेस्ट आहे तो वाढत जातो और एक दिन ऐसा होता है आणि एक दिवस असं होतं सब कुछ निकल जाता है हमारे सगळं काही निघून जातं हातातून। से। इसलिए ये होने से पहले आणि म्हणून हे होण्या अगोदरच शत्रु कैसा वार करता है शत्रू कसा वार करतो इस युक्ति को समझना ही है। युक्ती समजून घेणं। MLM मार्केटिंग सुना होगा आपने, MLM मार्केटिंगच्या बाबतीत ऐकलं असेल, आप 3000 भरिए, तुम्ही 3000 भरा, आपको कुछ करने की जरूरत नहीं तुला है, काहीच करायचं नाही, घर बैठा पैसा आ जाएगा। घरी बसून पैसे। लोगों ने अपनी पेंशन लगा दिया लोकांनी आपली पेन्शन देखील लावली और अब बाद में पता चला आणि नंतर कळालं वो कंपनी चली गई। ती कंपनीच गेली। ये सब युक्तियां हैं ह्या सगळ्या युक्त्या आहेत फंसाने की, फसवण्याच्या, और आदमी इसमें फंस जाता है। आणि मग व्यक्ती त्याच्यामध्ये फसतो। शैतान भी इसी प्रकार योजनाएं करता है। सैतान अशाच प्रकारे योजना आखतो। क्या हम तैयार हैं आम्ही तयार आहोत का उसकी योजनाओं को विफल करने के लिए? त्याच्या योजना विफल करण्यासाठी? मैं आज आपको ये बताया, मी आज तुम्हाला सांगितलं शैतान युक्तियां रचता है, सैतान युक्त्या रचतो, उसको मौका मत दो, त्याला संधी देऊ नका, उसको स्थान मत दो। त्याला स्थान देऊ नका। अब ये युक्तियां क्या हैं या युक्त्या काय आहेत हम अगले एपिसोड में देखेंगे। आम्ही पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। शैतान जीवित है, सैतान जिवंत आहे, यीशु जीवित है। येशू जिवंत आहे। यीशु के पास में हमारे लिए योजनाएं हैं, येशूकडे आमच्यासाठी योजना आहेत हमारे हित के लिए है। ज्या आमच्या हिताच्या आहेत। शैतान के पास में योजना है सैतानाकडे ज्या योजना आहेत हमें बर्बाद करने की। त्या आम्हाला नाश करण्यासाठी आहेत उसकी युक्तियों को पहचाने आणि म्हणून त्याच्या युक्त्या ओळखून घ्याव्यात और उसके हमले का सामना करें, आणि त्याच्या हल्ल्याचा सामना करूयात, उसको रुका दे, त्याला थांबवूयात, उसकी योजनाओं को फेल कर दे। त्याच्या योजना विफल करूयात। आमीन। आमेन। गॉड ब्लेस यू, प्रभु को आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वादित आइए करो। एक छोटी सी प्रार्थना करें एक छोटी प्रार्थना करूया और इस वचन पे हम मनन करते चले आणि जाएं। या वचनावरती आम्ही मनन करत जाऊया। शैतान की युक्तियों को
युक्तियों को पहचाने। सैतानाच्या युक्त्यांना आम्ही ओळखावं। आइए अपनी आंखें बंद करें आपले नेत्र बंद करूया और प्रभु की ओर अपने मन को, अपने विचारों को ढाल दें आणि प्रभूला आपलं मन, आपले विचार समर्पित करूयात और उसे कहें, और आपण आणि म्हणूयात, मेरी आंखों को खोल दे प्रभु, माझे नेत्र उघड प्रभू। मेरे पीछे आप प्रार्थना कर सकते हैं। हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर, मेरे पीछे आप बोल सकते हैं इस बात को, हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर, हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर जो महिमा का पिता है, जो महिमा का पिता है, मुझे अपनी पहचान में मुझे अपनी पहचान दे, ज्ञान और प्रकाश की आत्मा दे, ज्ञान और प्रकाश की आत्मा दे, और मेरे मन की आंखें और मेरी मन की आंखें ज्योतिर्मय हो, ज्योतिर्मय हो, कि मैं जान लूं कि मैं जान लूं कि उसकी बुलाहट की आशा क्या है, कि उसकी बुलावट की आशा क्या है, और पवित्र लोगों में और पवित्र लोगों में उसकी मीरास की महिमा, उसकी मिराज की महिमा, धन कैसा है। धन कैसा है। हमारी आंखें खुल जाएं, हम देखने लगे आत्मिक तौर से, शैतान की चालों को पहचान सके। इसलिए प्रभु हमें ज्ञान और आत्मा का प्रकाश दे। ये आज प्रभु से मांगे, शैतान की चालों को पहचान कर उसके ऊपर विजय लें। आज ये हमारी प्रार्थना होनी चाहिए। आइए समय प्रार्थना करें। पिता, आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो प्रभू। खरोखर तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू, या सेवकाच्या द्वारे परमेश्वरा तू आम्हाला शिकवलं प्रभू, कशा प्रकारे आम्ही सैतानाच्या कुयुक्त्यांना ओळखावं प्रभूजी बाप्पा। एवढंच नाही तर आम्ही नेटाने त्याचा सामना करावा प्रभूजी। पिता परमेश्वरा, ते ओळखण्यासाठी, त्या सामना करण्यासाठी प्रभू तू आम्हाला विशेष करून तयार कर आणि सज्ज कर पिता परमेश्वरा। बापा, आम्ही रडत बसू नये परमेश्वरा, तर प्रत्येक गोष्टीचा सामना करत तुझा हात धरून आम्ही पुढे आणि पुढे चालावं प्रभूजी। आमच्यामध्ये ती नम्रता दे प्रभूजी बापा। इतरांना क्षमा करण्यासाठी तू आम्हाला कृपा दे आणि सहाय्य कर परमेश्वरा बापा। धन्यवाद दे, तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या, आमेन।